दिली ना आपल्या रिस्पॉन्स मध्ये द्यायला तयार आहे हा. सर्वांना सविनय सप्रेम जय भीम. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने गेल्या 71 दिवसांपासून जी ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमाला राबवण्यात येत आहे, या व्याख्यानमालेदरम्यान आजच्या 71व्या व्याख्यानाचे पुष्प गुंफण्यासाठी आज आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत आदरणीय आयुष्मान उमेशजी नागदेवे सर. सर महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे उपसचिव आहेत आणि स्वतः IIT आहेत. बुद्धविहार निर्मिती आणि त्यांचं संचालन या अत्यंत महत्त्वपूर्ण विषयावर त्यांनी जे काही काम केलेले आहे त्याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी सर आपल्यासोबत उपस्थित झालेले आहेत. बुद्धविहार समन्वय समितीच्या वतीने मी आदरणीय नागदेवे सरांचं अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो आणि त्यांना सविनय सप्रेम जय भीम करतो. त्याचबरोबर बुद्धविहार समन्वय समितीचे मुख्य संयोजक आदरणीय अशोकभाऊ सरस्वती हे देखील या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. त्यांचं देखील अगदी मनापासून हार्दिक स्वागत करतो. त्यांना देखील सविनय सप्रेम जय भीम. त्याचबरोबर आजचे हे मार्गदर्शन व्याख्यान ग्रहण करण्यासाठी जे उपासक उपासिका या ठिकाणी जॉईन झालेले आहेत, सहभागी झालेले आहेत, त्यांनी दिलेल्या प्रतिसादाबद्दल आणि त्यांच्या सहभागाबद्दलचा आनंद व्यक्त करतो. त्यांना देखील त्यांचं स्वागत करून सविनय सप्रेम जय भीम सादर करतो. आदरणीय अशोक भाऊ यांना नम्रपणे विनंती करू इच्छितो की त्यांनी आजचे आपले वक्ते आदरणीय उमेशजी नागदेवे साहेब यांचं स्वागत करावं, त्रिशरण पंचशील घ्यावं व आजचे वक्ते नागदेवे साहेब यांना व्याख्यानासाठी सन्मानाने पाचारण करावं. आदरणीय अशोक भाऊ सरस्वती. महाकारुणिक तथागत सम्यक संबुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सद्गुरु महात्मा ज्योतिबा फुले, सद्गुरु कबीर महाराज, गाडगे बाबा यांच्या पावन स्मृतींना मी विनम्र अभिवादन करतो. पृथ्वीच्या पाठीवर बुद्ध उपदेशाचा, बुद्ध वचनांचा प्रसार करण्याकरिता जे भ्रमण करतात त्या जाणत्या अजाणत्या सर्व बुद्ध पुत्रांना, बौद्ध भिक्खूंना मी सर्वप्रथम क्षमा याचना करतो. म्हणते आमचेकडून जर बुद्ध धम्म संघ या 3 रत्नांप्रती काही दोष घडला असेल तर आपण आम्हाला क्षमा करा. मी आपणास दोन्ही हात जोडून भूमीवरची मस्तक टेकवून पंचांग प्रणाम करतो. आज आपण ज्यांच्या परिश्रमामुळं आणि दक्षतेमुळं, शिस्तबद्धतेमुळं, सौजन्यामुळं 71वं व्याख्यान आपण संपन्न करतो आहोत, ते या व्याख्यानमालेचे मुख्य समन्वयक आदरणीय प्राध्यापक उमेशजी पाठारे आणि आज आपण ज्यांना ऐकून धन्य होणार आहोत ते धम्मप्रचारक, शील सदाचाराचे धनी, अभ्यासक, एक कृतिशील व्यक्तिमत्व आदरणीय उमेश नागदेवे साहेब. या दोघांच्या सोबतच जे या व्याख्यानाला हजर झालेले आहेत
आणि जे हजर होणार आहेत त्या सर्वांना मी मैत्रीपूर्ण जय भीम करतो. काही बोलायच्या आधी आपण पूजनीय भंते विनयबोधी प्रिय यांच्या प्रकृतीची आणि दीर्घायुष्याची मंगलकामना करूया. आज माझं त्यांच्यासोबत बोलणं झालं. प्रकृती सुधारत आहे, अजून सुटी झालेली नाही. पूजनीय भंते कौंडण्यजी, पूजनीय भंते धम्मसारथीजी यांच्या आरोग्याची आणि दीर्घायुष्याची आपल्या सर्वांच्या वतीनं मी मंगलकामना करतो. आणि श्रीशरण पंचशील घेण्याकरता आपण सर्वांनी हात जोडावे अशी आपणा सर्वांना मी विनंती करतो. अरहं सम्मा संबुद्धो बुद्धं भगवन्तं अभिवादेमि. स्वाख्यातो भगवता धम्मो धम्मं नमस्सामि. सुपटिपन्नो भगवतो सावक संघो संघं नमामि. नमो तस्स भगवतो वरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि. धम्मं शरणं गच्छामि. संघं शरणं गच्छामि. द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि. द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि. तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि. तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि. तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. पाणातिपाता वैरमणि शिक्षापदं समादियामि. अदिन्नादाना वैरमणि शिक्षापदं समादियामि. कामेषु मिच्छाचारा वैरमणि शिक्षापदं समादियामि. मूसावादा वैरमणि शिक्षापदं समादियामि. सूरामेरय मज्जपमादठाना वैरमणि शिक्षापदं समादियामि. साधु साधु साधु.
इमाय धम्मानुधम्म पटिपक्किया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपक्किया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपक्किया संघं पूजेमि। मित्रांनो, मी काल दिलेल्या उद्घोषणेनुसार आपल्या लक्षात आणून दिलेलं आहे की आजचं जे व्याख्यान आहे हे फक्त व्याख्यान नाहीये, हे कर्त्या माणसाचा कामाचा एक आदर्श आहे की बुद्ध विहार असं असावं, बुद्ध विहार तसं असावं, बुद्ध विहारात हे झालं पाहिजे, बुद्ध विहारात ते झालं पाहिजे, हे सांगणं सोपं आहे. हे 10 वर्षाचा मुलगा पण सांगू शकेल. पण हे कसं व्हावं, कसं असावं याचं मॉडेल उभं करणं ही ज्यांची जबाबदारी होती त्यांनी आपल्याला जबाबदारीपासून वेगळं केलेलं होतं. पण एक IITian, एक इंजिनियर कॉलेजला, सरकारी इंजिनियर कॉलेजला प्रोफेसर असलेले, एक इंजिनियर कॉलेज, सरकारी पॉलिटेक्निक कॉलेजचे प्रिन्सिपल झालेले आणि एक महाराष्ट्र राज्याच्या उच्च तंत्र विभागात उपसचिव पदावर असलेले हे असं व्यक्तिमत्व सर्वसामान्य माणसांच्या सोबत राहून गोंदियाला आपल्या राहत्या गावात, आपल्या मुक्कामी जिथे त्यांचं राहणं आहे तिथे त्यांनी संथागार उभं केलं. आणि मी विदर्भातल्या लोकांना सांगतो की तुम्हाला बुद्ध विहार पाहायचं असेल तर गोंदियात जा, तिथे तुम्हाला ते मॉडेल दिसेल. आणि माझ्या नजरेत, मेंदूमध्ये बुद्ध विहार समन्वय समितीचे 36 जिल्ह्याचे आणि गोव्याचं जे असे 37 बुद्ध विहाराचं जे मॉडेल आहे ते गोंदियाचं मॉडेल आहे. गोंदियाचं मॉडेल हे अनुकरणीय आहे, साऱ्या भारताच्या साठी अनुकरणीय आहे. शिकले सवरलेली माणसं काम करत नाहीत, समाजापासून वेगळी राहतात. हा माणूस समाजाच्या सोबत राहतो, एकटा नाही, आपल्या परिवारासहित राहतो. चपरासाच्या बायकोला पण गुमान असतो, पण नागदेवे साहेबाचा पूर्ण परिवार धम्ममय आहे. आणि म्हणून त्यांची आठवण नुसत्या गोंदियात नाही तर त्यांच्या कार्याचा सुगंध विदर्भात हवेच्या उलट दिशेने पण वाहतो आहे. आणि म्हणून मी काल सांगितलं की तुम्ही जर 100 लोक ऐकत असाल तर उद्या त्यांचं भाषण ऐकण्यासाठी किमान 2 माणसांना जोडा आणि सरळ सरळ त्यांच्या मुखातून त्यांनी जे मॉडेल उभं केलं आणि बुद्ध विहाराची जी अवकळा आहे महाराष्ट्रातल्या, भारतातल्या, किंबहुना जी संस्कृती तयारच झाली नाही, ती संस्कृती निर्मितीचं काय कसं कार्य असलं पाहिजे आणि काय केलं पाहिजे, त्याचे परिणाम कसे होतील, हे आजच्या व्याख्यानातून आपल्याला दिसेल. आणि त्या दृष्टीनं आपण त्यांना विषय दिला बुद्ध विहार निर्मिती
आणि त्याचं संचालन मी नागदेवी साहेबांचं आपल्या सगळ्यांच्या वतीनं त्यांचं स्वागत करतो, त्यांचं पुण्यानुमोदन करतो आणि त्यांना विनंती करतो की आपण आपले कृतिशील उद्बोधन समाजाच्या समोर ठेवावं. हे जे ऐकतील ते तुमच्या विचाराचे वाहक असतील आणि त्याचा समाजामध्ये परिणाम होईल अशी मला आशा आहे. आदरणीय उमेशजी नागदिवे. थँक्यू. जय. पठारे सर, मी स्वतःला अनम्यूट केलेलं आहे. आजच्या या हो सर. बुद्धविहार समन्वय समितीच्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेत 93 त्यांनी ज्या व्याख्यानमाला आयोजित थोडा केल्या, आवाज मोठा करा किंवा जवळ घ्या. नागदेव साहेब, तुमचा आवाज कमी येतो आहे. एक तर जवळ घ्या, नाहीतर मोठा करा. आता ठीक आहे सर? आता आवाज ठीक आहे? अशोक भाऊ आता येतो व्यवस्थित? हो, तरी कमीच आहे. कमी येतोय का? नागदेव साहेबांचा आवाज कमी येतो आणि थोडं मध्ये या. नागदेव साहेब, तुमचा अर्धा चेहरा दिसतो, मध्ये या. स्क्रीन वरती तुम्ही पूर्ण दिसावेत. पण माझ्या स्क्रीन मध्ये इथे तर पूर्ण दिसत आहे तसं. अच्छा. हा, ठीक आहे. आय विल प्लेस. आता बरोबर आहे. आता बरोबर आहे सर? हो सर. हा, नाही थोडा. येस सर. एक मिनिट. हा, ठीक आहे, चल द्या. जस्ट एक मिनिट. आता ठीक आहे? हो सर. व्हेरी गुड. ठीक आहे. हो सर. व्हेरी गुड. चला ठीक आहे. थँक्स अ लॉट. जय भीम. अशोक सरस्वती सर, तुम्ही जी प्रस्तावना दिली, मी त्या म्हणजे मला खऱ्या अर्थाने त्याच्याबद्दल काही समजत नाही, काय केलं काही नाही केलं. तुमच्यासारखे मार्गदर्शक आम्हाला लाभले आणि त्यामुळे आम्ही हळूहळू बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्धांच्या विचारांना कुठेतरी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. आणि या हिशोबाने आज या बुद्धविहार समन्वय समितीच्या ऑनलाईन वर्षावास व्याख्यानमालेत मला इथे बोलायची जी संधी दिली त्याच्याबद्दल मी आयोजकांचा आभारी आहे. विशेष करून पठारे सर आणि अशोक भाऊंचा मी आभारी आहे. आज ही 71वी व्याख्यानमाला आहे. मला जो विषय देण्यात आलेला आहे तो विषय आहे की बुद्धविहार निर्मिती व त्याचे संचालन. तरी व्हॉइस याच्यामध्ये हे होत आहे, सगळे म्यूट असल्याच्या नंतर इथे व्हॉइस काहीतरी क्लिअरिटी नाही आहे व्हॉइसची. पठारे सर, आता आवाज बरोबर येतो? तर मला जो विषय देण्यात आलेला आहे तो आहे बुद्धविहार निर्मिती व त्याचे संचालन. सगळ्यात पहिल्यांदा आपण संक्षिप्त मध्ये म्हणजे मी काही गोष्टी 3 भागामध्ये याला डिवाइड करीन. पहिला भाग असा की याच्याबद्दल थोडा पूर्वी इतिहास आपण जाणून घेऊ. सगळ्यांनाच माहित आहे, पुष्कळ लोकांना माहित आहे, मी जी इन्फॉर्मेशन कलेक्शन केलेलं आहे जेव्हा जे माझ्या वाचण्यात आलेलं आहे ते संक्षिप्त मध्ये मी पहिल्यांदा पूर्व इतिहासावर जाईन की विहार काय आहेत, विहाराची निर्मिती का झाली, विहाराचा मुख्य उद्देश काय होता, त्यानंतर त्याच्या इम्प्लिमेंटेशन त्याच्या व्यवस्थापनासाठी भगवान गौतम बुद्धांनी कोणते प्रिन्सिपल्स दिले हे सगळ्यांना माहिती आहे, त्याच्यावर आय ब्रश अप लिटल बिट. आणि त्याच्यानंतर या प्रिन्सिपलच्या माध्यमातून आम्ही काय करू शकलो याबद्दल मी इथे विवेचन करणार आहे. सगळ्यात पहिल्यांदा एक मिनिट सर, बॅटरी लो आहे, मी आता पहिल्यांदा कनेक्टिव्हिटी करतो. बेटा प्रजू, सर आवाज बंद झाला आहे. हॅलो सर, आवाज बंद झाला आहे. ठीक आहे आता आवाज हा आता आला. येस सर. एक मिनिट, माझ्या याच्यामध्ये की नाही थोडा बॅटरीचा इश्यू होता म्हणून मी आता चार्जिंग लावलेली आहे त्याला. ओके सर. ओके. हा, आवाज ऑटोमॅटिक बंद झाला होता.
एक साधारण 2-4 वाक्य पुन्हा जरा रिपीट कराल प्लीज सर. चला ठीक आहे. वन्स अगेन आय रिपीट दिस. ओके सर. आजचा जो ओके, सर. जो विषय आहे की बुद्धविहार निर्मिती व त्याचे संचालन याच्यामध्ये मी या माझ्या ज्या स्पीचला किंवा जे मी माझे वक्तव्य करणार आहे त्याला 3 पार्टमध्ये मी डिवाइड करायचा प्रयत्न करीन. 3 पार्टमध्ये डिवाइड करून मी सांगायचा प्रयत्न करीन. नंबर 1 की विहारांच्या बद्दल पूर्व इतिहास काय आहे, विहारांच्या मध्ये कशा कोणत्या कामासाठी विहारांची निर्मिती करण्यात आली व हळूहळू त्याच्यामध्ये त्याचे जे उपयोग आहे त्याच्यामध्ये कशा प्रकारचे परिवर्तन आले. त्यानंतर भगवान गौतम बुद्धांनी जशा प्रकारे विहारांच्या माध्यमातून किंवा आम्ही ज्या विहार हा एक संघ व्हायचा एक केंद्र आहे याच्याबद्दल जे प्रिन्सिपल दिलेले आहेत त्या प्रिन्सिपलवर वज्जी संघाच्या प्रिन्सिपलवर थोडं मी ब्रशअप करीन 5 मिनिटं वगैरे 5-10 मिनिटं. अँड दॅन वी विल कम डाऊन टू द मेन थिंग की आम्ही गोंदियामध्ये काय केलं. जसं अशोक सरस्वती साहेब मला सांगत होते की गोंदियामध्ये आम्ही काय केलं आणि ते कसं प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये आम्ही रिप्लिकेट करू शकतो आणि त्याच्या मागचा आमचा हेतू काय होता ना आतापर्यंत आम्हाला कशा अडचणी आल्या कशा आम्ही त्याला ओव्हरकम केल्या आणि आमचं समोरचं प्रयोजन काय आहे त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर वी विल टेक क्वेश्चन आन्सर. तर आता सध्या वेळ झालेली आहे 7:45. आय विल वाइंड अप विदिन 45 मिनिट्स ॲज प्रिस्क्राईब बाय ऑनरेबल कमिटी मेंबर्स. तर सगळ्यात पहिल्यांदा असं आहे की विहार हा जो कन्सेप्ट आहे हा कन्सेप्ट स्टार्टिंग भगवान गौतम बुद्धांनी जेव्हा भगवान गौतम बुद्धाच्या काळामध्ये जे आमचे भिक्खू संघ होता ते चारिका करत असताना वर्षावाशीच्या काळामध्ये जेव्हा पावसाळा राहत होता तेव्हा त्यावेळेस असे खूप चांगले रस्ते किंवा या सगळ्या गोष्टी नव्हत्या. मॅक्सिमम वनामध्ये किंवा लोकवस्तीमध्ये ते वनाच्या माध्यमातून ते जात होते आणि पायीच जात होते. म्हणजे दुसरं साधन खूप कमी होतं नाहीच्या बरोबर होतं. म्हणजे ते राजे रजवाडे काही आपले ते रथा वगैरे जात होते ती बाग वेगळी आहे पण आपले भिक्खू नेहमी पायी चालिका करत होते. तर या वर्षावाशीच्या काळामध्ये या पावसाळ्याच्या काळामध्ये जो वर्षावाशीचा काळ आहे याच्यामध्ये भिक्खूंना राहायसाठी जी एक स्थान होता तो स्थान म्हणजे खऱ्या अर्थाने एक सेंटरमध्ये आपला मीटिंग हॉल आणि आजूबाजूला हे आपले जे थोडे सेल्स सारखे होते त्या सेल्समध्ये आपले जे भिक्खू आहेत किंवा आपले भदंत आहेत ते तिथे राहत होते. या कन्सेप्टच्या नंतर म्हणजे हा कन्सेप्ट झाल्याच्या नंतर हळूहळू याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धाच्या नंतर याच्यामध्ये परिवर्तन येऊन बुद्धिस्ट म्हणजे याच्यामध्ये विहार हा एक शिकवणीचा केंद्र त्याच्यानंतर करण्यात आला. व त्या काळात तुम्हाला माहिती असेल की मोस्ट ऑफली बुद्धकालीन संसद ज्याला आपण संथागार म्हणतो ही वज्जीगण परिषद शाक्य गणराज्य होतं त्या गणराज्याच्या माध्यमातून हे संथागाराचा जो कन्सेप्ट होता त्याच्या माध्यमातून एक सामूहिक निर्णय घ्यायचा एक मॉडेल त्यांनी डेव्हलप केला. तर याच्यामध्ये वज्जी परिषदेच्या नंतर आपल्याला असं माहित आहे की भगवान गौतम बुद्धांनी म्हणजे काय होते सांगू एखादा आम्ही सिस्टम डेव्हलप करायचा प्रयत्न करतो ना बुद्धिझम आणि दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे माझ्या इंजिनिअरिंग पॉईंट ऑफ व्ह्यूनी किंवा अप्लाइड बुद्धिझमच्या पॉईंट ऑफ व्ह्यूनी नेहमी मी पाहतो की इट हॅज टू बी अ सिस्टम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन. इट शुड नॉट बी अ पर्सन ओरिएंटेड ऑर्गनायझेशन. जनरली दुसऱ्या याच्यामध्ये व्यक्ती केंद्रित संस्था असते म्हणजे इथे सिस्टम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन आहे आणि हा सिस्टम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन म्हणजे धम्म आहे. याला पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे प्रस्थापित करण्यासाठी मी एक सिंपल छोटा एक उदाहरण देतो की जेव्हा महावीरांचं निधन झाल्याच्या नंतर म्हणजे ते महापरिनिर्वाण झाल्याच्या नंतर आनंदांनी म्हटलं की नाही वा त्यांचे जे अनुयायी आहेत ते इकडे जात आहेत तर भगवंत तुम्ही आपले उत्तराधिकारी का घोषित करत नाही. त्यावेळेस भगवान गौतम बुद्धांनी म्हटलं होतं की मी उत्तराधिकारी घोषित केल्याच्या नंतर समजा 2 लोकांमध्ये वाद आहे तर वादामध्ये एखादा निर्णय त्यांनी घेतला तो निर्णय योग्य राहू शकतो पण ज्यांना ते पटेल ते त्याच्या समर्थनात जातील ज्यांना पटणार नाही ते विरोधात जातील आणि त्याच्यामुळे मग याच्यामध्ये पुन्हा दुफळी निर्माण होईल. म्हणून माझ्या नंतर माझा उत्तराधिकारी माझा संघ आहे धम्म आहे सॉरी आणि हा धम्म म्हणजे सिस्टम आहे आणि हा सिस्टमला म्हणजे या गोष्टीला घेऊन आम्ही चालायला पाहिजे. खऱ्या अर्थाने आम्ही केलेल्या कोणत्याही कृतीचा म्हणजे तुम्ही विहाराच्या बद्दल म्हणा एखाद्या संघटनेच्या बद्दल म्हणा कोणतीही संघटना असो ती धार्मिक असो सामाजिक असो किंवा कशाही प्रकारची असो दॅट हॅज टू बी अन सिस्टम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन. या बेसिक सेन्सला या बेसिक गोष्टीला जर आम्ही जाणलं तर त्याच्यानंतर खऱ्या अर्थाने धम्माच्या माध्यमातून आपण काही करू शकू. जर आम्ही याला पर्सन ओरिएंटेड केलं पर्सन ओरिएंटेड झाल्याच्या नंतर जोपर्यंत जो पर्सन आहे तोपर्यंत ठीक आहे जोपर्यंत पर्सनची त्या व्यक्तीची म्हणजे दृष्टी चांगली आहे सम्यक दृष्टी आहे तोपर्यंत ते ठीक आहे पण जेव्हा त्याच्यामध्ये काहीतरी विघटन झालं किंवा तो व्यक्ती राहिल्यानंतर पुन्हा ते तशाच प्रकारच्या गोष्टी होतात. आणि याच्यासाठी मी जे म्हणत आहे हे काही मोठं नाही याच्यासाठी इतिहास तुम्हाला माहित आहे की तुम्ही कित्येक संघटनांच्या बद्दल तुम्ही याच्यावर विचार करू शकता. तर आता ह्या संथागार हा जो शब्द होता म्हणजे विहारांच्या नंतर त्याच्यानंतर आपण त्याला एज्युकेशन सेंटर आणि संथागार त्यावेळेस जे होतं तर वज्जीगण परिषदेच्या माध्यमातून जे शाक्य गणराज्य होतं म्हणजे तेव्हाही डेमोक्रेटिक गणराज्य होते जशा प्रकारे आपल्या
वेगवेगळे जे राज्य होते त्यांनी मिळून एक संसद प्रकारचा म्हणजे फोरम त्यांनी तयार केला होता आणि त्या माध्यमातून ते निर्णय घेत होते. या गणराज्याच्या बद्दल वज्जी संघाचा एक प्रिन्सिपल आहे, म्हणजे मी ह्या प्रिन्सिपल सिस्टम ओरिएंटेड ऑर्गनायझेशन मध्ये वज्जी संघाचा प्रिन्सिपल, जेव्हाही आम्ही बुद्ध विहाराची गोष्ट करतो, बुद्ध विहार हा एका संघाच्या म्हणजे खऱ्या अर्थाने एक जे धम्माचं पालन करणाऱ्या संघाच्या डिसिजन मेकिंगची एक बॉडी आहे, हे लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये बुद्ध वंदना करणं, त्याच्यानंतर या सगळ्या गोष्टी धार्मिक गोष्टी करणं हा एक भाग आहे, पण त्याच्यामध्ये आपला समाजाचं ओव्हरऑल डेव्हलपमेंट करणं हा त्याचा मुख्य केंद्रबिंदू असायला पाहिजे. खऱ्या अर्थाने जर आपण बुद्धिझमला विचार करतो तर बुद्धिझम हा पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटचा एक सायंटिफिक वे आहे, राईट ना. तर तशा प्रकारे बुद्ध विहार हा कम्युनिटी डेव्हलपमेंटचा ओव्हरऑल कम्युनिटी डेव्हलपमेंटचा केंद्रबिंदू असायला पाहिजे, अशी आमची संकल्पना आहे. तर या याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आपण वज्जी संघाचे 7 प्रिन्सिपल सगळ्यांना चांगल्या प्रकारे माहित आहेत की जे म्हणजे अमात्य होते अजातशत्रूंचे, ते जेव्हा भगवान गौतम बुद्धाकडे गेले त्याच्यानंतर त्यांनी 7 प्रश्न विचारले. वन बाय वन आय विल गो थ्रू दॅट ब्रीफली, आणि कशा प्रकारे आजच्या घडीमध्ये आम्ही त्याला इम्प्लिमेंट करतो याच्यावर मी थोडं तुम्हाला भाष्य सांगेन. की सगळ्यात पहिल्यांदा की वस्ताद जे यांचे हे होते अमात्य होते आपले अजातशत्रूंचे, त्यांनी भगवान गौतम बुद्धांना विचारलं की नाही वज्जींवर आम्ही आक्रमण केल्याच्या नंतर आम्ही विजयी होऊ शकतो का. आता पहा, हा ऍक्च्युअली एक आक्रमण हा पॉलिटिकल एक सिस्टम आहे, पण त्याच्यामध्ये भगवान गौतम बुद्धांनी दिलेले उत्तर हे प्रत्येक संघटनेला, प्रत्येक विहाराला, म्हणजे विहार आपण म्हटलं त्याच्यामध्ये हा सिस्टमचा बॅकबोन आहे, हा फाउंडिंग स्टोन आहे. या बॅकबोनला आपण घेऊन जर चाललो, याला चांगल्या प्रकारे आम्ही समजलं, याच्यामध्ये जनरली काय होते सर सांगू, आमच्यामध्ये पुष्कळशा लोकांना म्हणजे बुद्धिझम, आंबेडकरिझम या सगळ्या गोष्टी समज इम्प्लिमेंट करताना कित्येकदा काय करतो, बुद्धिझमच्या बद्दल एकच गोष्ट आहे, त्याच्यामध्ये इफ आणि बट ह्या गोष्टी नसतात. इफ आणि बट आम्ही त्याच्यामध्ये लावतो आणि त्याच्यामध्ये पडवाटा काढायचा प्रयत्न करतो. नेमका तिथेच सगळ्यात मोठा प्रॉब्लेम होतो असं मला वाटते. आणि या पडवाटा आम्ही कमी काढायचा प्रयत्न केला, म्हणून जे मॉडेल मी तुम्हाला सांगणार आहे त्याच्यामध्ये थोडं सक्सेस आम्हाला मिळालं. दॅट यू कॅन जस्ट किती लेवलवर आम्हाला सक्सेस मिळालं ते. तर पहिला प्रश्न होता की वज्जी गणराज्याचे जे लोक आहेत ते वारंवार एकत्रित होतात का. आनंदाचं उत्तर होतं की हो, ते वारंवार एकत्रित होतात. तर हा जो कंटिन्युटीचा प्रिन्सिपल आहे, मी तुम्हाला सांगतो, हा कंटिन्युटीचा प्रिन्सिपल कोणत्याही संघटनेला, कोणत्याही विहाराला, कोणत्याही याच्यासाठी दिस इज द बॅकबोन, दिस इज द की. म्हणजे बुद्धिझम हा कंटिन्युटीचा प्रिन्सिपल आहे. बुद्धिझम कधीही डिस्क्रीट नाही आहे. बुद्धाचे प्रिन्सिपल म्हणजे बुद्धाची पंचशील जर म्हटलं, इट इज नॉट डिस्क्रीट की आज मला मान्य आहे उद्या होणार नाही, वर्षावास आहे म्हणून मान्य आहे, वर्षावासाच्या नंतर होणार नाही, अशी परिस्थिती आहे म्हणून मान्य आहे, याच्यानंतर होणार नाही. इट इज नॉट लाईक दॅट. तर सगळ्यात पहिल्यांदा हे कंटिन्युटीचा प्रिन्सिपल आम्ही सगळ्यात पहिल्यांदा या याच्याबद्दल घ्यायला पाहिजे. तर आम्ही जे संघटन निर्माण केलं त्या याच्यामध्ये जशा प्रकारे आता इथे सरस्वती साहेबांच्या माध्यमातून किंवा बुद्ध विहार समन्वय समितीच्या माध्यमातून वर्षावासाच्या काळामध्ये या व्याख्यानमाला आहेत. तर आम्ही आज आमची संडे असेंब्ली असते रोज सकाळी 8:30 वाजता. आम्ही 8:30 ते 11:30 म्हणजे 8 ते 12 तो वेळ आहे. आता ही संडे असेंब्लीमध्ये 8:30 ते 11:30च्या दरम्यान 298वी संडे असेंब्ली आम्ही आज सेलिब्रेट केली. म्हणजे त्या याच्यामध्ये आमचं व्याख्यान होतं. त्याच्यामध्ये पे बॅक टू सोसायटी या याच्यावर JNU मधनं MA आणि MPhil झालेले प्राध्यापक चौधरी यांचं आम्ही त्याच्यावर प्रबोधन केलं होतं. की ही जी कंटिन्युटी आहे दॅट इज रिक्वायर्ड. जोपर्यंत ही कंटिन्युटी होणार नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने तुम्हाला जे पहिला प्रिन्सिपल आहे वज्जी संघाचा तो समजला नाही. आता या याच्यामध्ये फक्त आम्ही संडे असेंब्लीच्या माध्यमातूनच कंटिन्युटी करत नाही, तुमच्या प्रत्येक कामामध्ये कंटिन्युटी असायला पाहिजे. तर आम्ही BSHचे जेही आहे म्हणजे बुद्धिस्ट समाज संघ या संघटनेच्या बद्दल मी तुम्हाला हळूहळू इथे सांगतो, नंतर याच्याबद्दल प्रारूप तुम्हाला सविस्तर सांगेन. त्याच्यामध्ये BODच्या मीटिंग असो किंवा सिनियर सिटीजनचा आमचा जो फोरम आहे किंवा महिलांचा फोरम आहे, यांच्या वारंवार आम्ही बैठकी घेऊन त्या माध्यमातून आम्ही वारंवार तिथे बसत असतो. त्याच्यामुळे हा पहिला प्रिन्सिपल कुठे ना कुठे आम्ही फॉलो करत आहोत. दुसरा प्रश्न जो वज्जी संघाचा असेल त्याच्यामध्ये म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा भगवान गौतम बुद्धांनी आनंदला विचारलं की हे सगळे लोक एकत्रित येतात पण त्यांची मैत्रीपूर्ण पद्धतीने ही बैठक होते का. त्या बैठकीचं समापन मैत्रीपूर्ण पद्धतीने होतो का. त्याच्यामध्ये वादविवाद तर होत नाही. तर आनंद म्हणतात की नाही भगवंत त्यांच्या ते लोक जेव्हाही एकत्रित समग्र एकत्रित येतात, मैत्रीपूर्ण त्यांची बैठक होते, बैठकीत वादविवाद होत नाही आणि समापन पण मैत्रीपूर्ण होते. तर हा जो सेकंड कन्सेप्ट आहे, आता याच्यामध्ये आम्ही नेहमी हा विचार करायला पाहिजे की जेव्हा आम्ही एखाद्या बैठकी घेतो किंवा जेव्हा आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये काही काम करतो त्याच्यामध्ये ह्या ज्या 2-3 गोष्टी आहेत की तेव्हा आम्ही मैत्रीपूर्ण बैठक, त्याच्यानंतर त्याच्यावर घेतलेला निर्णय जो आहे तो सर्वांना मान्य होतो का आणि वादविवाद होतो की होत नाही. या सिस्टममध्ये आम्ही काय करायचा प्रयत्न केला की आम्ही
बीएसएसच्या ज्या मॅक्सिमम बैठकी आहेत म्हणजे पूर्ण बैठकीमध्ये अध्यक्ष कधी कॉमन नसतो. आमचा अध्यक्ष त्यावेळेस उपस्थित सगळ्यात सिनियर मोस्ट व्यक्तीला आम्ही अध्यक्ष त्यावेळेस बनवतो, म्हणून अध्यक्ष हा पदच आम्ही तिथे ठेवलेला नाहीये. कागदावर जी कार्यकारिणी आहे ती कागदाची कार्यकारिणी फक्त चॅरिटी कमिशनरसाठी आहे. कागदाच्या कार्यकारिणीला कधी आम्ही बोर्डावर आजपर्यंत लावलेलं नाही की इथे अध्यक्ष कोण सचिव कोण. कित्येकदा मी 2009 पासून फाउंडिंग प्रेसिडेंट होतो, त्याच्यानंतर ते म्हणजे आमच्या बायलॉजच्या हिशोबाने ते निघून गेलं ते पद ऑटोमॅटिकली, इट्स अ सायकलिक प्रोसेस. या याच्यामध्ये मलाही माहिती की 15 डायरेक्टर कोण आहेत. आम्ही कार्यकारिणीचं सरळ म्हणतो, कार्य करणाऱ्या लोकांची कारणी म्हणजे कार्यकारिणी. तर या दृष्टिकोनातून आम्ही याच्यामध्ये म्हणजे मी पण आला नाही. तर याच्यानंतर जर तुम्हाला असं वाटलं नाही की ही माझी पोझिशन आहे, मला इम्पॉर्टन्स मिळाला की नाही मिळाला, तर त्याच्यामध्ये वादविवाद येणार नाही. आणि तुम्ही या कार्यकारिणीमध्ये प्रत्येक व्यक्तीला जर तुम्ही तिथे सहभाग दिला की नाही, तुम्ही यू कॅन पार्टिसिपेट इन दॅट आणि ट्रान्सपरंटली तुम्ही जर काम केलं तर ऑटोमॅटिकली लोकांचे विवाद किंवा त्याच्यावर तुमच्या निर्णय प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह येत नाही. तर अशा प्रकारे आम्ही सेकंड याच्यामध्ये काम करतो. आणि आम्ही एक हे करून ठेवलेलं आहे की कोणत्याही बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीमध्ये आता जशा प्रकारे बुद्धिस्ट समाज संघ हा म्हणजे मेन आमचा फोकस आहे. त्याच्यानंतर आमची क्रेडिट कॉपरेटिव्ह सोसायटी, लायब्ररी, चॅरिटी हॉस्पिटल अशा प्रकारच्या वेगवेगळ्या विंग्स आहेत. प्रत्येक विंगच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरच्या बैठकीमध्ये बोर्ड ऑफ डायरेक्टरचे लोक बसतील अशातला काहीच नियम नाही. कोणताही सदस्य जाऊन तिथे बसू शकतो, सहभागी होऊ शकतो, आपले मत तो मांडू शकतो. अशा प्रकारे पूर्वीपासून आम्ही ती एक संकल्पना केली आहे. या ट्रान्सपरंट सिस्टममुळे लोकांचा जो विश्वास आहे तो दृढ झालेला आहे. त्याच्यामुळे क्वेश्चन मार्क कमी येतात. आय विल नॉट से की 100% निगेट झालेला आहे, कमी येतात आणि त्याच्यामुळे थोडी प्रगती होते. यानंतर तिसरा प्रश्न जो विचारण्यात आला होता म्हणजे भगवान गौतम बुद्धांनी विचारला की जर या सगळ्या बैठकीमध्ये ज्या वारंवार बैठकी होतात आणि ज्या मैत्रीपूर्ण वातावरणात बैठकी होतात ज्याच्यामध्ये विवाद होत नाहीत, याच्यामध्ये जर एखादा निर्णय घेण्यात आला तर त्या निर्णयांना नंतर कोणी तोडत तर नाही. लोक असं तर म्हणत नाही की हे निर्णय आम्ही घेतलेले नाही आहेत. तर भगवान आता आनंद म्हणतात नाही, अशा प्रकारचे तिथे गोष्टी होत नाही. तर बेसिकली काय होते की जेव्हाही आम्ही या निर्णय प्रक्रिया घेतो, वेन एव्हर यू आर डुईंग समथिंग, त्याच्यामध्ये ऑनेस्टी असली, त्याच्यामध्ये ट्रान्सपरन्सी असली आणि त्याच्यामध्ये अकाउंटेबिलिटी असली, या 3 फॅक्टर्स असल्याच्या नंतर याच्यामध्ये लोकांचा प्रश्नचिन्ह जसा ऍक्च्युअली काय होतं सांगू, मॅक्सिमम जागी की नाही आम्ही कोणाचा स्वार्थ जर दिसतो म्हणजे फॉर एक्झाम्पल एनीबडी वॉन्ट टू होल्ड दॅट पोस्ट फॉर लॉंगर ड्युरेशन, म्हणजे एखाद्या व्यक्तीला असं वाटतं की नाही मी केंद्र बुद्धीमध्ये राहून आणि पदावर राहूनच काम करायला पाहिजे, त्याच्यानंतर लोकांना प्रश्नचिन्ह येतात. आम्ही निर्णय प्रक्रियेमध्ये हे सहभागी होऊ शकतात, ते होऊ शकत नाही, आम्ही अध्यक्ष आहोत, हे कार्यकारिणी आहे, याच्यानंतर त्याच्यामध्ये प्रॉब्लेम येतात. आणि एकदा निर्णय झाल्याच्या नंतर त्याला ट्रान्सपरंटली आम्ही डिस्प्ले केलं नाही तर ते प्रॉब्लेम येतात. हे सगळे प्रॉब्लेम जे भगवान गौतम बुद्धाच्या ज्या तिसरं जे नियम होतं त्या नियमाच्या अनुषंगाने आम्ही पालन करायचा प्रयत्न करतो. आम्ही त्या याच्यामध्ये धम्मचर्चा झाल्याच्या नंतर मिनिट्स ऑफ द मीटिंग आम्ही सगळ्यांना सांगतो. त्याच्यानंतर सगळ्या गोष्टींचा ट्रान्सपरंटली जर कोणाला त्याच्यावर काही क्वेश्चन मार्क जर असेल, काही जर त्यांच्यावर सूचना असतील त्या सूचनांचे आम्ही त्याच्यामध्ये पालन करतो. हा तिसरा प्रश्न झाला. चौथ्या याच्यामध्ये होते की भगवान गौतम बुद्ध विचारतात की वज्जी जे संघाचे लोक आहेत ते वरिष्ठ जे नागरिक आहेत त्यांना ते मान सन्मान देतात का, त्यांच्या ते निरंतर संपर्कामध्ये राहतात का व त्यांना ते सन्मान देतात का. तर याच्याबद्दल आनंद म्हणतात की नाही, विनयपूर्ण सांगतात की हा वज्जी संघाचे जे लोक आहेत ते वरिष्ठ लोकांच्या निरंतर संपर्कात राहतात व त्यांच्याबरोबर ती विचारविमर्श करतात आणि त्याच्यानंतर त्यांना सन्मान पण देतात आणि त्या विचारविमर्शाला आपल्या डिसिजन मेकिंग मध्ये इन्क्लूड करतात. हा जो कन्सेप्ट आहे ना, हा कन्सेप्ट घेऊन म्हणजे मी तुम्हाला सांगतो या बीएसएसच्या बद्दल अशोक सरस्वती साहेबांनी एवढे चांगले उद्गार काढलेले आहेत. त्या बीएसएसचा बायलॉज बनायला आम्हाला 2 वर्ष लागली आणि त्या पहिल्या बायलॉज मध्ये आम्ही ऍक्च्युली कसं होते की म्हणजे आमच्या ज्या समूहामध्ये आम्ही हा एक विचार करतो की धम्म जाणणं खूप आवश्यक आहे, पण त्याच्यापूर्वी अधम्माची तुम्हाला ओळख होणं खूप आवश्यक आहे. तर तशा प्रकारे आम्ही अशा प्रकारच्या संघटनामध्ये कशा प्रकारचे प्रॉब्लेम्स आले आणि त्या प्रॉब्लेमच्या माध्यमातून काय होऊ शकते या सगळ्या गोष्टीचा स्टडी करायसाठी वी यूज टू टेक टाइम. आणि त्याच्यानंतर आम्ही बज्जी संघ आणि बाबासाहेबांची जी संविधान आहे या संविधानाच्या माध्यमातून, कारण की आम्ही संथागार हा नावच ठेवलंय आपल्या विहाराचा, तर त्या संथागाराच्या नावामध्ये संसद म्हणून संविधानाचा आम्ही त्याच्यामध्ये इन्कॉर्पोरेशन करायचा प्रयत्न केला. तर या चौथ्या प्रश्नाच्या याच्यामध्ये आम्ही काय केलं, आम्ही इथे 2 वेगवेगळ्या लेवल्स केलेले आहेत. एक आम्ही केलेलं आहे की बा जे बोर्ड ऑफ डायरेक्टर जे इलेक्टेड होतात, इट्स वेल अँड गुड, ते इलेक्टेड झाले, पण त्याच्यानंतर सिलेक्टेड जे सिनियरिटीच्या माध्यमातून जे आपल्या
अनुभवाच्या माध्यमातून, आपल्या कार्याच्या माध्यमातून आम्ही एक वरिष्ठ सल्लागार मंडळ हा त्याच्यापेक्षा एक पॉवरफुल मंडळ म्हणजे राज्यसभा आणि लोकसभेसारखे केलेले आहे. आणि ते जे सिलेक्टेड लोक असतात बुद्धिस्ट समाज संघाच्या जे कार्यकारिणीचे निर्णय नेहमी त्यांच्याकडे रेफर केले जातात. ते त्याच्यामध्ये विचारविमर्श करून त्याच्यावर आम्हाला सजेशन देतात. निर्णय घेणं, इम्प्लिमेंटेशन करणं ही बाब बीएसएच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरची असेल, पण त्याच्यावर म्हणजे एनालिसिस करणं आणि त्याच्यावर आपले मार्गदर्शन करणं हा जो सगळ्यात मोठा जो भाग आहे तो आपल्या वरिष्ठ सल्लागार मंडळाला आम्ही दिलेला आहे. आणि त्या माध्यमातून नेहमी बुद्धिस्ट समाज संघाच्या 4 वेगवेगळ्या विंग्स आहेत. म्हणजे बुद्धिस्ट समाज संघ मी जेव्हाही म्हणतो तेव्हा संतागार हा केंद्रबिंदू आहे. जेव्हाही मी संतागार म्हणतो ती विहाराची संकल्पना आहे जी आम्ही राबवायचा प्रयत्न करत आहोत. तर त्या संकल्पनेमध्ये 4 आमचे विंग्स आहेत. पहिला विंग आपल्या बीएसएसचे जे ऍक्टिव्ह मेंबर्स आहेत ते करतात. एक वरिष्ठ सल्लागार मंडळ, एक महिला मंडळ आणि त्यानंतर एक युथ विंग. ते हे आमचे वरिष्ठ सल्लागार मंडळाचे जे लोक आहेत मॅक्सिमम याच्यामध्ये रिटायर्ड लोक आहेत. तर ते सगळे लोक प्रत्येक दिवशी सायंकाळी 1 ते 1.5 तास तिथे बसतील, वंदना घेतील. तशा प्रकारचे त्या पूर्ण परिसराचा म्हणजे जशा प्रकारे त्या परिसरामध्ये जसा व्यवहार व्हायला पाहिजे, जशा प्रकारचे व्हायब्रेशन यायला पाहिजे, जशा प्रकारचं ऍक्टिव्हिटी व्हायला पाहिजे त्या ऍक्टिव्हिटी ते निरंतरतेने चालू करतात. या 4थ्या प्रश्नाच्या बद्दल म्हणजे भगवान गौतम बुद्धाचा जो सजेशन होता ते आम्ही बाबासाहेबांच्या संविधानातून घेऊन तशा प्रकारे आम्ही वरिष्ठ सल्लागार मंडळ आणि आमचं जे आहे बोर्ड ऑफ डायरेक्टर या माध्यमातून आम्ही काम केलं. त्याच्यानंतर 5वा प्रश्न भगवान गौतम बुद्ध आनंदाने विचारतात की वज्जी संघामध्ये अविवाहित ज्या कुमारी आहेत किंवा ज्या विवाहित स्त्रिया आहेत त्यांच्यावर अत्याचार तर होत नाही किंवा त्यांचा अनादर तर होत नाही. तर आनंद सांगतात की नाही, माझ्या ऐकण्याच्या हिशोबाने अशा प्रकारच्या त्यांच्यावर अत्याचार होत नाही, त्या सुरक्षित आहेत आणि त्यांच्यावर त्यांचा अनादरही होत नाही. तर आमच्या याच्यामध्ये मी सांगतो बुद्धिस्ट समाज संघाची जी पहिली नीव आहे ना ती महिलांनीच ठेवलेली आहे. आजही आमची जी सगळ्यात स्ट्रॉंग विंग आहे म्हणजे आमच्या या स्ट्रॉंग विंग महिला विंगनी आता क्रेडिट म्हणजे आमच्या बुद्धिस्ट समाज संघाचे 3 मेन प्रिन्सिपल आहेत. एक आहे स्वावलंबन, स्वाभिमान आणि शिक्षण. त्या स्वावलंबनाच्या याच्यामध्ये ते दॅट आय विल डिस्कस लेटर ऑन म्हणजे याच्यानंतर एका याच्यामध्ये मी सांगेन तुम्हाला. पण स्वावलंबनचा हा जो भाग आहे याच्यामध्ये क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आम्ही इथे स्टार्ट केलेली आहे. ती आमच्या महिला विंगनी केली आहे आणि काही दिवसात पाहता 1 वर्षामध्ये ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी 2 करोडची झाली. मी तुम्हाला या वेळेस सांगू इच्छितो की याच्यामध्ये सेल्फलेसली म्हणजे निस्वार्थपणाने काम करणारे एवढे चांगले लोक मिळाले. होऊ शकते की जसं भगवान गौतम बुद्ध नेहमी म्हणतात की एखाद्या संस्थेच्या एखाद्या व्यक्तीचा सगळ्यात मोठी जी पुंजी आहे, वेल्थ आहे ती मटेरियलिस्टिक वस्ती नसून त्याच्यावर असलेली त्यांची जी श्रद्धा आहे ती असते. तर होऊ शकते की या ट्रान्सपरंट म्हणजे ऑनेस्ट, अकाउंटेबल, ट्रान्सपरंट आणि सेल्फलेस सिस्टम जी आम्ही डेव्हलप करायचा प्रयत्न केला, जे ट्रान्सपरंटली आम्ही काम केलं त्याच्यामुळे लोकांचा विश्वास बसला. आम्हाला एक बँक करायची होती, मल्टीनॅशनल मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँक. त्या बँकेमध्ये 1 करोडची एफडी इट वॉज एक्सपेक्टेड. तर माझ्या घरी आम्ही 26 नोव्हेंबरला म्हणजे संविधान दिनाच्या दिवशी एक बैठक घेतली आणि आम्ही म्हटलं की नाही लोकांनी आपल्या एफडीया तोडून या बुद्धिस्ट समाज संघाच्या या अकाउंटमध्ये जी बँकेचं अकाउंट आहे त्याच्यामध्ये त्यांनी पैसे जमा करायचे. खरोखर सांगतो मित्र हो, 3 दिवसामध्ये 1 करोड रुपयाची एफडीया लोकांनी आपल्या एफडीया तोडून आमच्या अकाउंटमध्ये जमा केल्या. सगळं प्रपोजल केल्यानंतर त्यावेळेच्या गव्हर्नमेंटच्या माध्यमातून त्यांनी मल्टी स्टेटला परमिट केली आणि त्यामुळे आमचा तो प्रोजेक्ट 1 वर्षापर्यंत मागे राहिला. पण त्याच्यानंतर आम्ही त्याच्यावर मात करून एक क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी उभी केली आणि ती क्रेडिट कोऑपरेटिव्ह सोसायटी आता नियर अबाउट 2 करोडची आहे. तर ही सगळी जी गोष्ट आहे म्हणजे मी आधी आमच्या मेंबरशिप करण्यापासून तर आमच्या प्रत्येक कार्यक्रमाला लीड करणं हे आमच्या महिलाच करतात. आणि त्याच्यामुळे तिथे आमच्या बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये जे कागदावरी आहे त्याच्यामध्ये मेजॉरिटी महिलांची, लक्षात ठेवा 15 पैकी मेजॉरिटी महिलांची. आणि ह्या महिलांच्या मेजॉरिटीला घेऊनच आम्ही नेहमी चालतो. आणि त्या जेवढ्या कमिटेड आहेत म्हणजे कमिटमेंट की नाही ऍब्सोल्यूट असायला पाहिजे, तर त्यांचं कमिटमेंट ऍब्सोल्यूट आहे म्हणजे आणि त्यांच्या कमिटमेंटमुळे आम्ही समोर वाढतो. या 5व्या प्रिन्सिपलला आम्ही कुठेतरी म्हणजे सपोर्ट करतो आणि कुठेतरी याला इम्प्लिमेंट केलं त्याच्यामुळे आम्हाला समोर काहीतरी प्राप्त होऊ शकत. त्याच्यानंतर 6वा जो प्रश्न होता किंवा वज्जी संघाचा 6वा नियम, तर आनंद विचारतात की जे आपले हे आहेत जे वज्जीगण आहेत ते शहराच्या व शहराच्या बाहेरचे जे देवस्थान आहेत त्यांचं संरक्षण करतात का व पूर्वजांचे त्यांच्या ज्या स्मृती आहेत त्यांना ते त्यांचे स्तूप बनवतात का व त्यांच्याबद्दल ते म्हणजे समारोह आयोजित करतात का. तर आनंदाने म्हटलं की हो भगवंत मी अशाच प्रकारचं ऐकलेलं आहे. तर अशा प्रकारे आम्ही बुद्धिस्ट समाज संघाने काय केलं, गोंदियामध्ये हा जो विहार आहे कधी विहार म्हणजे विहारची संकल्पना ही प्रॉब्लेमॅटिक म्हणजे प्रॉब्लेम ओरिएंटेड कधी नसायला पाहिजे, ही इट हॅज टू बी अ सॉल्युशन ओरिएंटेड. तर यामुळे आम्ही याला अम्ब्रेला ऑर्गनायझेशन हा एक कन्सेप्ट दिला. अम्ब्रेला ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून जितकेही सामाजिक संघ आहेत, कोणतेही धार्मिक संघ आहेत
त्यांना कोणतेही कार्य करताना नॉट इव्हन गोंदिया लेवलचे, इव्हन स्टेट लेवलचे, जसं आज बुद्धविहार समन्वय समितीचं एखादं कोणताही कार्यक्रम करायचा आहे तर बुद्धिस्ट समाज संघ त्यांचा तो म्हणजे तिथे जो संतागार आहे तो त्यांचा आहे. प्रज्ञा मैत्री प्रतिष्ठान जे तागडे साहेबांचा कार्यक्रम करायचा आहे त्यांच्यासाठी तो त्यांचा संघ आहे. अशा प्रकारचे मॅक्सिमम ऑर्गनायझेशनसाठी अम्ब्रेला ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही काम करायचा प्रयत्न केला. त्याचबरोबर आम्ही वेगळी काही म्हणजे 14 एप्रिलचा वेगळा कार्यक्रम किंवा बुद्ध जयंतीचा वेगळा कार्यक्रम आता संतागारामध्ये चांगले लोक जुडलेले आहेत, पैसा आहे, मोठा वास्तव आहे म्हणून बिलकुल केलेलं नाही. आम्ही जे आपल्या ज्या शहरी लेवलवर जे कार्यक्रम होतात त्यांच्याबरोबर आम्ही सहभागी होतो. आणि जर एखादा कार्यक्रम जर शहरा लेवलवर होत नसेल तर सगळ्यांना जशी सावित्रीबाई फुले जयंती ही म्हणजे आपल्या गोंदिया शहर लेवलची आम्ही संतागारामध्ये करतो. तर अशा प्रकारे भीमा कोरेगाव दिवस हा आम्ही संतागारात करतो. ज्या नवीन ज्या एस्टॅब्लिश आम्हाला करायच्या आहेत तशा प्रकारच्या आम्ही गोष्टी करतो. आणि इथे या पूर्ण माध्यमातून फक्त न फक्त भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेब यांच्याच विचारांचा आम्ही नेहमी प्रचार प्रसार करतो. तर अशा प्रकारे हा 6वा जो नियम होता याच्यावर आम्ही कुठेतरी इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. आणि 7वा जो प्रश्न किंवा नियम होता तो त्यांनी भगवान गौतम बुद्धांनी आनंदाने विचारला की वज्जी गणराज्यामध्ये भिक्खू आहेत, अर्हत आहेत, यांना दानमान रक्षण मिळते का व जे अर्हत वगैरे आहेत त्यांचं येणं जाणं नेहमी राहते का? तर आनंदाने म्हटलं की हो मी असंच ऐकलेलं आहे. आम्ही बुद्धिस्ट समाज संघाच्या माध्यमातून वी आर नॉट दॅट मच फॉर्च्युनेट, आम्ही एवढे फॉर्च्युनेट नाही आहोत की आम्ही खूप प्रयत्न केले की एक चांगले भदंत आमच्या याच्यामध्ये येऊन त्यांनी राहायला पाहिजे. आमच्याकडे भदंत निवास आहे, त्याच्यामध्ये 3-4 रूम्स आहेत, राहायची व्यवस्था आहे. पण कंटिन्युअस भदंत आम्हाला मिळाले नाही कारण की आमच्या बरोबर जेवढी भदंत जुडले ते कुठे ना कुठे आपल्या कार्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होते. आणि त्यांनी पाहिलं की पण ते नेहमी संडे असेंब्ली म्हणा किंवा मार्गदर्शनासाठी म्हणा किंवा वरच्या वर्षीच्या काळामध्ये आम्ही याच्या पूर्वीही बुद्ध आणि धम्म याचं पठण आम्ही करत होतो. त्याच्यावर मार्गदर्शन म्हणा किंवा कोणत्याही प्रश्नावर जर राहिलं तर ते मार्गदर्शन करायला नेहमी येतात. आतापर्यंत ज्या 298 संडे असेंब्ली झाल्या त्याच्यामध्ये आपल्या विदेशातले म्हणजे श्रीलंका म्हणा, थायलंड म्हणा, आपल्या भारतातील गुजरात म्हणा, महाराष्ट्राचे म्हणा, बोद्धगयेचे म्हणा, मॅक्सिमम भदंत त्या जागी आलेले आहेत. आणि या जे आम्ही संतागाराचं जे आम्ही स्टार्ट केलं तेही आमच्या भदंत आहेत त्यांच्याच माध्यमातून आम्ही केलं होतं. तशा प्रकारे आम्ही त्यांना नेहमी मान सन्मान देतो. आणि इथे प्रत्येक वर्षी आम्ही श्रामणे परंपरेच्या माध्यमातून आम्ही म्हणजे भिक्खूगणांना 10-15 दिवस जेवढी त्यांचा वेळ आहे त्यावेळी इथे राहतात आणि त्यांच्यासाठी ते सगळे कार्यक्रम किंवा त्यांची व्यवस्था आम्ही करायचा नेहमी प्रयत्न करतो. पण ही जरूर एक खंताची बाब आहे की आम्हाला जशा प्रकारे म्हणजे एखादे फुल टाइम भदंत ज्यांना आम्ही म्हणतो की त्या संतागाराचे कस्टोडियन म्हणून आम्हाला भदंत अजून लाभलेले नाहीत. आम्ही होऊ शकते की त्याच्यामध्ये आमच्याही कामामध्ये काही ना काही कमी असेल किंवा आमच्या प्रयत्नामध्ये काही ना काही कमी असेल तर या माध्यमातून हा 7व्या नियमामध्ये कुठेतरी आम्ही मागं पडत आहोत. तर अशा प्रकारे या 7 नियमांच्या माध्यमातून हे जे 7 नियम आहेत ना मित्र हो, हे ऍक्च्युली सिस्टम आहे. या सिस्टमला कधी कधी काय होते सांगू, भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांनी सांगितलेल्या गोष्टी खूप लहान असतात. पण मी कित्येकदा असं पाहिलेलं आहे की तुम्हालाही माहिती असेल की भगवान गौतम बुद्धांचे एक शिष्य होते पटिसेन. त्यांच्याबद्दल लोक नेहमी म्हणत होते की एक गाथा आल्याच्या नंतर त्यांना नंतरची गाथा येत नव्हती. लोक त्यांना प्रबोधन ऐकल्याच्या नंतर खूप चांगल्या प्रकारे ऐकत होते, नंतर हसत होते. भगवान गौतम बुद्ध एकदा समजा त्यांच्या प्रबोधनामध्ये मागं बसून त्यांनी सगळे त्यांची प्रबोधन ऐकल्याच्या नंतर समोरची गाथा येत नव्हती तर त्यांनी म्हटलं की नाही बा, मग लोक हसायला लागले. तेव्हा भगवान गौतम बुद्ध उभे होऊन म्हटले की जशा चांगल्या प्रकारे पटिसेंनी ही गाथा समजवलेली आहे किंवा कृतीमध्ये उतरवली तेवढ्या चांगल्या प्रकारे मी करू शकत नाही, हा माझा सगळ्यात चांगला शिष्य आहे. तर या दृष्टिकोनातून आम्ही काय विचार केला की भगवान गौतम बुद्ध आणि बाबासाहेबांचे प्रिन्सिपल्स खूप सारे आहेत. भगवान गौतम बुद्ध नेहमी म्हणतात की प्रत्येक व्यक्तीमध्ये बुद्धांकुर असतो आणि प्रत्येक व्यक्ती अर्हत होऊ शकतो, बुद्धही होऊ शकतो. तर यापैकी आम्ही कमीत कमी सगळ्यात पहिल्यांदा बाबासाहेबांचा जो मानवीयतेचा आधार आहे तो भगवान गौतम बुद्धाच्या धम्मामध्ये घेऊन कमीत कमी मानवीयता आपल्यामध्ये यायचा आम्ही प्रयत्न केला. आणि त्या माध्यमातून आम्ही हळूहळू त्या सगळ्या गोष्टींना आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केलाय. तर याच्यामध्ये आता मी तुम्हाला बुद्धिस्ट समाज संघाच्या बद्दल काही गोष्टी तुम्हाला मी सांगू इच्छितो. आम्ही बुद्धिस्ट समाज संघाची स्थापना 2008 पासून आम्ही स्टार्ट केलं की बा चला एक पहिल्यांदा आमचा एक विचार होता, प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक डिस्ट्रिक्टमध्ये, प्रत्येक शहरामध्ये विहार नसतात अशातली बाब नाहीये. आम्ही हा विचार केला की आम्हाला विहारांचं समन्वयन करायचं. म्हणजे अशोक सरस्वतीजी साहेब जे आहेत ते आमचे खूप पूर्वीचे मार्गदर्शक आहेत. म्हणजे मी तुम्हाला सांगेन की आमच्या या पुष्कळच्या जर्नीमध्ये त्यांचा जेवढा मोठा सिंहाचा वाटा आहे
म्हणजे आमच्या या कार्यपद्धतीमध्ये मी तुम्हाला सांगेन त्यांना आम्ही सगळ्यात चांगल्या प्रकारे समजून घेतलं आणि त्यांच्या माध्यमातून आम्ही हे सगळे कामं केले. तर तेव्हा आम्ही विचार केला की सगळ्यात पहिल्यांदा तर एक कन्सेप्ट आम्ही विचार करायचा की आपल्या लोकांमध्ये एक नेहमी असते की जो जमीन सरकारी वही है हमारी. आम्ही हा प्रिन्सिपल घेतो की बाबासाहेबांचं संविधान आहे, आमच्या बाबाचं संविधान आहे, म्हणून आमची ते जागा आपण हडपायला पाहिजे, त्याच्यावर बुद्धमूर्ती ठेवायला पाहिजे, त्याच्यानंतर त्याच्यासाठी झगडायला पाहिजे. आणि लोक मग त्याच्यामध्ये कोर्टात जातील आणि मग या पॉलिटिशियनला पकडतील, त्या पॉलिटिशियनला पकडतील आणि त्याच्यानंतर काहीतरी 10-20 लाख रुपये मिळाल्यानंतर बाउंड्री वॉल होईल आणि मग तो 10x10 किंवा 20x20चा बुद्ध विहार बनेल. हा कन्सेप्ट आम्ही पाहिलेला होता. म्हणून ह्या आम्ही कन्सेप्ट मधून बाहेर घेऊन संतागार या कन्सेप्ट मध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही हा विचार केला की नाही, आम्ही एखाद्या केंद्रस्थानी खूप चांगल्या प्रकारे जागा विकत घ्यायची. म्हणून आम्ही त्यावेळेस 200 रुपये स्क्वेअर फीटच्या हिशोबाने मोठ्या रिंग रोडवर जिथे आपला क्रीडा संकुलन आहे त्या जागी 20,000 स्क्वेअर फीटची आम्ही जागा विकत घेतली. त्यावेळेस आमच्याकडे तेवढाच निधी होता. त्या माध्यमातून आम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक विचार केला की आम्ही नेहमी म्हणतो की बुद्धिझम मध्ये 3 म्हणजे आम्ही जे समाजाला देऊ शकतो 3 T असतात, टाइम, टॅलेंट अँड ट्रेजर, ज्याला आम्ही पे बॅक टू सोसायटीमध्ये करतो. तर जे टाइम देतात ही कॅन बी अ व्हेरी गुड वर्कर, जे टॅलेंट आहे ही कॅन बी अ व्हेरी गुड प्लॅनर, ट्रेजर आहे कॅन बी व्हेरी गुड मोटिवेटर. तर आम्ही त्या दृष्टिकोनातून विचार केला की ज्यांच्याकडे या तिन्ही गोष्टी आहेत दे शुड लीड धिस पर्टिक्युलर मोमेंट. म्हणजे त्यांच्यावर प्रश्नचिन्ह नाही यायला पाहिजे की नाही हा फक्त आपल्या डिग्र्या सांगतो किंवा हा फक्त पैसे दाखवतो किंवा फक्त यांच्याकडे काम नाही आहे म्हणून हा लिडरशिप करतो. इट शुड नॉट बी लाईक दॅट. लिडरशिप हा काही व्हर्टिकल सिस्टमच नाही, इट्स अन हॉरिझॉन्टल सिस्टम. आम्ही याच्यामध्ये ज्यांच्याकडे तिन्ही गोष्टी आहेत त्यांनी सिस्टमला लीड करावं आणि प्रत्येक आमच्या प्रत्येक कामाचे वेगवेगळे आमचे लिडर्स आम्ही त्याच्यामध्ये डेव्हलप केले, लिडरशिप डेव्हलपमेंट प्रोग्राम केला. तर या याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही जागा विकत घेतली. विकत घेतल्याच्या नंतर आम्ही पहिल्यांदाच प्लॅनिंग केली की नाही बाबा हे काम आम्हाला, जसं आम्ही आपलं घर बनवताना सगळ्यांनी आपण घर बनवलं, घर बनवताना आम्ही काही बजेट केल्याच्या नंतर आम्ही त्याच्यापेक्षा डबल टिबल लागते, आपल्याला गर्व होते, आम्ही सगळी मेहनत करतो. आम्ही हा विचार केला हा समाजाचा घर आहे आणि जर खऱ्या अर्थाने बाबासाहेबांनी आम्हाला काही दिलेलं आहे आणि जर आम्ही बाबासाहेबांचे ऋणी आहोत, भगवान गौतम बुद्धाच्या प्रिन्सिपलनी जर आम्ही काही समजू शकलो तर कमीत कमी आम्ही पेबॅक टू सोसायटी आम्ही काहीतरी असं द्यायला पाहिजे ज्याच्याने आम्हाला कमीत कमी एवढं तर वाटायला पाहिजे की वी आर डन समथिंग फॉर द लास्ट मॅन ऑफ द सोसायटी. तर या लास्ट मॅन ऑफ द सोसायटीला द्यायसाठी आम्हाला सगळ्यात पहिल्यांदा असं वाटलं की या समाजामध्ये की नाही बाबासाहेबांना जेव्हा सांगण्यात आलं होतं की नाही बा तुम्ही म्हणजे जेव्हा त्यांनी 35 मध्ये म्हटलं की मी हिंदू धर्मात जन्म झाला पण हिंदू धर्मात मी मरणार नाही, तर त्यावेळेस त्यांच्याकडे पुष्कळशे लोक अप्रोच झाले. या गोष्टी सगळ्यांना माहित आहेत पण मी माझ्या वक्तव्यामध्ये त्याला म्हणजे इन्कॉर्पोरेट करून माझ्या पॉईंटला मी स्ट्रेंथन करायसाठी सांगतो. तर तेव्हा मुस्लिम समाजांनी बाबासाहेबांच्याकडे म्हटलं की नाही तुम्ही जर झाले तुम्ही आम्ही तुम्हाला निजामशाही देऊ. तेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं की नाही मी माझ्या लोकांना असा धम्म देतो ज्याच्यामध्ये असे हजारो निजाम पैदा होतील. तर आता आम्ही आज विचार करायला पाहिजे की बाबासाहेबांचा जो विश्वास आज खरोखर आम्ही निजाम पैदा झालो का, आम्ही मागणारा समाज आहोत की देणारा समाज आहोत. तर आम्ही सगळ्यात पहिल्यांदा एक कन्सेप्ट केला की आम्ही देणारा समाज बनायला पाहिजे. याच्यामध्ये काय होते तुम्ही कसेही कपडे घातलेले राहिले पण तुम्ही देणारे राहिले ना तुमचा रिस्पेक्ट होतो, पण तुम्ही कोट टाई घालून आल्याच्या नंतर मागणारे असल्याच्या नंतर लोक तुम्हाला म्हणतात की हा भिकारी आहे आणि मागणाऱ्याच्याकडे वेगळा. तर फॉर्च्युनेटली गोंदियामध्ये संख्याबळ आमच्या लोकांचं जास्त होतं. नियर अबाउट 40,000च्या जवळपास गोंदिया शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये आमचे लोक होते. त्या दृष्टिकोनातून आम्ही विचार केला की सगळ्यात पहिल्यांदा आम्ही आता तिथे काय जसं मी याच्यापूर्वी पठारे सरांची सांगत होतो की आय एम बेसिकली फ्रॉम गोंदिया, तिथे हिंदी आणि मराठी ह्या दोन्ही गोष्टी असतात. तर आम्ही एक स्लोगन बनवला की हमें मागणे वाला नाही देणे वाला समाज बनाना है. तर या पहिल्या कन्सेप्टमध्ये देणे वाला समाज बनाना आहे. तर या याच्यामध्ये आम्ही एक गोष्ट विचार केली की आम्ही कोणतीही गोष्ट गव्हर्नमेंटची आहे किंवा ही आहे म्हणून कॅप्चर करणार नाही. कोणत्याही पॉलिटिकल माणसाकडे ही जागा आम्हाला पाहिजे याच्यासाठी जाणार नाही, कोणत्याही बाहेरच्या व्यक्तीसाठी. आणि आम्ही हा एक विचार केला की हा जो कन्सेप्ट आहे आम्ही गोंदिया जिल्ह्यासाठी करतो, अशा प्रकारचा कन्सेप्ट प्रत्येक जिल्ह्यामध्ये पाहिजे. जिल्ह्याच्या बाहेर आम्ही दानही मागणार नाही आणि त्याचबरोबर शासनाच्या कोणताही निधी घेणार नाही. आता याच्यामध्ये कित्येकदा वाद येतात, लोक म्हणतात की शासनाचा निधी आपलाच आहे, पण आमचा हा एक विचार होता की हा स्वाभिमान जो आहे ना हा स्वाभिमान जागृत व्हायला वेळ लागतो. दान जी आहे ना हे दान पैशावर नाही तुमच्या स्टेट ऑफ माइंडवर डिपेंड करते. तुमचा स्टेट ऑफ माइंड जर द्यायचा असला ना तुम्ही दान देऊ शकता. दान फक्त पैशाचं राहत नाही. मी सांगतो पैशाचं दान आज आम्हाला कळत आहे. आज बुद्धी समाज संघाच्या माध्यमातून न मागता 2.5 ते 3 करोडच्या जवळपास दान झालं. पैसा हा सेकंडरी आहे, प्रायमरी त्याच्यापेक्षा टॅलेंट आणि टाइम हे जास्त इम्पॉर्टंट आहे. तर त्यामुळे पैसा हा तुमच्या संघटनेची त्या व्यक्तीची जर याच्यावर लोकांची श्रद्धा बसली तर पैसा ऑटोमॅटिक येतो. मी सांगतो तर या दृष्टिकोनातून शासनाकडनं पैसा घ्यायचा आणि हा मी विचार केला आणि प्रोफेशनल याच्याने काम करायचं. प्रोफेशनल याच्याने म्हणजे सगळ्यात पहिल्यांदा आम्ही विकत घेतली जमीन, त्याच्यानंतर आम्ही प्रोफेशनली आर्किटेक्ट आहे मोठ्या घराचा आमचे जे संतागाराचा आम्ही कन्सेप्ट केला की कमीत कमी 3 मजली संत आमचा कन्सेप्ट आहे.
त्याचा जो पिनाकल आहे सगळ्यात वर तो 80 फुटाचा राहील आणि त्याच्या हिशोबाने 9,000 स्क्वेअर फीटचा हॉल अशा प्रकारे. हे का केलं? कारण की खऱ्या अर्थाने जर पाहिलं ना तर ही होऊ शकते की ही त्यावेळेस समाजाची गरज नसेल, पण हे करण्याच्या मागचा फक्त एकच हेतू होता की हमको मागणे वाला आणि देणे वाला समाज बनाना है. म्हणजे स्वाभिमान आम्हाला जागृत करायचा होता. मी खऱ्या अर्थाने सांगतो काय होते, तुम्ही पैसे देऊन जर तुम्हाला तुम्ही लोकांना पैसे दिले ना ती दया आहे. तुम्ही त्यांना वर याचा अपलिफ्ट किंवा स्वाभिमानी व्हायचा तुम्ही सिस्टम बनवून दिल्यानं ती करुणा आहे. तर या करुणेच्या याच्यामध्ये आम्हाला असं वाटलं की आमच्या सगळ्या लोकांना एक असं वास्तू करायचं जे युनिक असायला पाहिजे या जिल्ह्यामध्ये आणि तिची ओनरशिप बुद्धी समाजाची असायला पाहिजे, व्यक्तीची नाही, संघटनेची नाही, बुद्धी समाजाची असायला पाहिजे. तर या दृष्टिकोनातून आम्ही हा जो स्लोगन होता की मागणेवाला आणि देणेवाला समाज, जे लोक स्टार्टिंगला सगळ्या लोकांनी पैसे दिले आणि पैसे दिल्याच्या नंतर आम्ही ती जागा 20,000 स्क्वेअर फीट घेतली. त्यावेळेस आमचा जो ओनर होता तो म्हणत की नाही तुम 40,000 स्क्वेयर फीट क्यों नहीं ले लेते, 40,000 अगर स्क्वेयर फीट लोगे तो मैं कम में दूंगा. पण आमच्याकडे तेव्हा पैसे नव्हते, वी आर नॉट डन दॅट. 20,000 स्क्वेअर फीट घेऊन सगळ्यात पहिल्यांदा आम्ही मोठा 3 करोडचा त्यावेळेसचा कन्सेप्ट होता 2010-11च्या दरम्यान आम्ही 3 करोडचा संतागाराचा आम्ही प्लॅनिंग केली. प्लॅनिंग केल्याच्या नंतर त्या संतागाराच्या याच्यामध्ये जेव्हा आम्ही सगळ्या एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सगळ्या लोकांशी आम्ही मिळून आम्ही सगळ्यांना म्हटलं की नाही जे गोंदियामध्ये तुम्ही कार्यरत आहात तुम्हाला या कार्यामध्ये तुम्हाला आमची मदत करावी लागेल आणि आम्ही अशा प्रकारे आम्ही समोर आलेलो आम्ही जे देतो आमचा टाइम, टॅलेंट आणि ट्रेझर दिलेला आहे. त्याच्यामुळे आमच्यावर प्रश्नचिन्ह नाहीये. तुम्हाला वाटत असेल तर आमच्याबद्दल तुम्ही विचार करू शकता. कारण की कसं होतं की कोणत्याही संघटनेमध्ये, कोणत्याही ऑर्गनायझेशनच्या याच्यामध्ये किंवा कोणत्याही व्यवस्थेमध्ये शील हा सगळ्यात मोठा एक केंद्रबिंदू असतो. त्याच्याशिवाय आम्ही प्रयत्न जरूर करतो की हा नसेल तर चालेल, तो नसेल तर चालेल, ठीक आहे चालेल, पण तेवढंच चालेल जेवढं ते आहे. जर ते कमी चालते तर याचा अर्थ विचार करा कुठे ना कुठे आमच्या या शिलाच्या याच्यामध्ये कुठे ना कुठे म्हणजे कमी आहे. कारण की बाबासाहेब नेहमी म्हणत होते की लोक मला माझ्या डिग्र्यांमध्ये कधी घाबरत नाही, लोक मला 3 गोष्टीमुळे घाबरतात. एक, जे शिलांचं निरंतर पालन, दुसरं न विकणारी मानसिकता आणि तिसरा ऍब्सोल्यूट कमिटमेंट. या 3च गोष्टी आहेत बंधू जे तुम्हाला महान बनवू शकतात. शिक्षण हा त्याचा जोड आहे, त्याच्याबद्दल काही दोन मत नाही आहे. शिक्षण घेणं, उच्च शिक्षण घेणं, की पोझिशन घेणं ही काळाची गरज आहे, ती आम्ही करायलाच पाहिजे. पण त्याच्याबरोबर हे 3 रत्न तुमच्या सोबत पाहिजे. तुमची शिलावर अटूट श्रद्धा असायला पाहिजे आणि दॅट शील शुड बी 24/7. इट शुड नॉट बी सिलेक्टिव्ह, इट शुड बी ऍब्सोल्यूट. मी नेहमी म्हणतो ऍब्सोल्यूटचा अर्थ आहे ज्याच्यामध्ये इफ आणि बट राहत नाही. सिलेक्टिव्ह म्हणजे मला जेव्हा वाटतं तेव्हा मी करीन, नाही राहिले तेव्हा मी त्याच्यामध्ये म्हणजे जेव्हा मला वाटत आहे ना करायचा दुसऱ्यांच्या बद्दल करताना इट्स व्हेरी गुड, आय कॅन जस्टिफाय दॅट की दिस इज निडेड. जेव्हा करायचं नाही दॅन आय कॅन जस्टिफाय. मग वकिली आपल्यामध्ये पॉईंट येतो की नाही याच्यामुळे असं होत नाही, याच्यामुळे ते होत नाही. तर याला कमीत कमी करायचा प्रयत्न करायला पाहिजे. ऍब्सोल्युटली 100% कोण करू शकतो करू शकत नाही हा व्यक्तिगत भाग आहे. त्याला कमीत कमी करून त्या हिशोबाने आम्ही मुवमेंट चालू केली. एवढ्या मोठ्या लेवलवर आम्ही कामं केले की त्या विहाराच्या फुटिंग्समध्ये म्हणजे खाली आम्ही मॅक्सिमम जागी एवढे पूर्ण एक्स्कॅव्हेशन करून म्हणजे एवढा मोठा आम्ही गड्डा वगैरे केला. लोकांना वाटलं की तुम्ही पेट्रोल पंप बांधत आहात का, एवढं मोठं काम काय करतात, तुम्ही पागल आहात का. आम्ही म्हटलं ठीक आहे आम्ही तर पागल आहोत. कारण की जर खऱ्या अर्थाने पागलाची डेफिनेशन जर समजा त्याग करणं असेल, पागलाची डेफिनेशन जर समजा खऱ्या अर्थाने तुम्ही स्वतःला अस्तित्व नष्ट करणं असेल तर हो आम्ही पागल आहोत. आणि जोपर्यंत तुम्ही स्वतःचं अस्तित्व नष्ट करणार नाही तोपर्यंत तुम्ही काही निर्मिती करू शकत नाही. तुम्ही कम्फर्ट झोन मध्ये राहून की नाही एखादा काहीतरी थोडासा एखादा म्हणजे स्वतःच्या मनाला पटेल एवढं करू शकता, पण समोरच्या पिढ्या त्याच्यावर म्हणजे गर्व करतील अशातला भाग होऊ शकत नाही. आणि हे आम्ही आमच्या महापुरुषापासून शिकलेलं आहे. बाबासाहेबांनी त्या केला नसता. स्वतःला जर तुम्ही आज जर विचार केला की म्हणजे एवढ्या उच्चभ्रू व्यक्ती ज्यांना नोबेल प्राइज केव्हाचा मिळाला असता, त्यांच्या मुलाला ते म्हणजे त्यांचं काही करू शकले नाही, त्यांचा मृत्यू झाला, मुलांना चांगल्या प्रकारे शिकू शकले नाही. आजच्या घडीला जर असा माणूस त्याला आपण म्हटलं असं की हा बरोबर हा चांगला व्यक्ती चांगला नाही पागल आहे, तर ते पागल पण होता ज्याच्यामुळे आज आम्ही इथे चांगले कपडे घालून चांगल्या प्रकारे अशा प्रकारे गोष्टी करू शकतो. भगवान गौतम बुद्धांनी समजा त्यांची मिसेस असेल किंवा त्यांच्या मुलाला त्यांनी म्हणजे आपल्या याच्यामध्ये सहभागी करून घेतलं भिक्खू संघामध्ये, आपल्या पत्नीला न विचारता त्यांनी काही मागितल्याच्या नंतर हा तुम्ही विचार करा की एवढ्या मोठ्या व्यक्तींना हा पागलपणच राहू शकतो. आणि ऍक्च्युली हा पागलपण नसून हा मिशनरी एक गोष्टी आहे. तर आम्ही तशा प्रकारे चालू केले. लोकांनी आमच्यावर हे आक्षेप केले की नाही काय करता काय नाही करत दुसरे लोक होते. पण हळूहळू आम्ही एक फुटिंग मी तुम्हाला सांगतो. पठारे सर जास्त जर वेळ होईल तर तुम्ही फक्त मला 10 मिनिटापूर्वी सांगाल, दॅन आय विल वाइंड अप. ठीक आहे ना. तर या याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा आम्ही फुटिंग्सचं जेव्हा काम केलं ते एका फुटिंग्समध्ये म्हणजे असे आमचे जे पिल्लर्स सगळ्यात वरच्या डोमवर जात आहेत म्हणजे 85 फुटाचा आमचा जो पिनाकल आहे त्या डोमवर जात आहेत, तिथे एका फुटिंग्समध्ये आम्ही 125 गोण्या सिमेंट टाकून त्याच्या प्रकारचं काम केलं. पहिला झाल्याच्या नंतर आम्ही पहिला 9,600 स्क्वेअर फीटचा स्लॅब केला.
आता याच्यामध्ये जेव्हा काम करताना आम्हाला नेहमी असं वाटलं की आमच्या समाजामध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या रिझर्वेशनमुळे इंडिव्हिज्युअल जनरेटर्स आहेत, लोकांनी डिग्र्या घेतलेल्या आहेत, मोठे मोठे लोक, मोठ्या मोठ्या नोकऱ्या आहेत, त्यांच्याकडे पैसा आहे, त्यांच्याकडे गाडी आहे, त्यांच्याकडे माडी आहे, त्यांच्याकडे सगळं काही आहे, बट दे आर इंडिव्हिज्युअल जनरेटर, दे आर नॉट सोशल जनरेटर. तर मग आम्ही आपल्या बुद्धी समाज संघाची टॅगलाईन केली, इट इज अ स्कूल टू कन्वर्ट अन इंडिव्हिज्युअल इंटू सोशल जनरेटर. दिस इज रिक्वायर्ड. म्हणजे खऱ्या अर्थाने सोप्या शब्दात सांगायचं मी सांगू काय होतं, आम्हाला उंच बिल्डिंगी नाही, आम्हाला फ्लॅट बिल्डिंगी पाहिजे. तर बिल्डिंगी पाहिजे पण फ्लॅट पाहिजे. वर पाहू पाहू मान दुखवान साहेब म्हणून, तर या दृष्टिकोनातून आम्ही त्याला हे केलं. आणि त्याच्यामध्ये एक प्रिन्सिपल आम्ही केला की जो जेवढा मोठा स्वतःला पदाधिकारी समजतो त्यांनी तेवढे लहान काम करायचे. ज्याला असं वाटतं की तो सगळ्यात इम्पॉर्टंट माणूस आहे, सगळ्यात चांगला माणूस आहे, त्या माणसाने सकाळी येऊन संडे संगीच्या दिवशी किंवा कोणत्या दिवशी दऱ्या घालायच्या, खुर्च्या घालायच्या आणि सगळ्यांना पाणी वगैरे, ज्यांना कंट्रीब्युशन कमी आहे त्यांनी नंतर केलं तरी चालले. तर या प्रकारे मीपणा कमी करून आम्ही सोशल जनरेटर्स बनवायचं आम्ही काम केलं. आणि त्यानंतर जसं की मी तुम्हाला सांगितलं की 3 ज्या मेन प्रिन्सिपल आहेत आपल्या, स्वाभिमान, स्वावलंबन आणि शिक्षण, या 3 याच्यामध्ये आम्ही काम करणं चालू केलं. सगळ्यात पहिल्यांदा स्वाभिमान हे करायसाठी तो जो एक स्लोगन होता की हमको मांगने वाला नहीं देने वाला समाज बनाना है, आणि हा देने वाला समाज बनवताना आमचे जे इंडिव्हिज्युअल जनरेटर होते त्यांना आम्ही सोशल जनरेटरमध्ये कन्वर्ट करायचा प्रयत्न केला. या माध्यमातून आम्ही संतागाराची जी नीव तुम्हाला मी सांगितली, त्याच्यानंतर 9,000 स्क्वेअर फीटचा पहिला स्लॅब झाला, त्याच्यामध्ये लायब्ररी, त्याच्यानंतर आमची बँकिंगची सिस्टम आहे, त्याच्यामध्ये निर्मिती केल्या. आता आमचा सेकंड स्लॅब 9,000 स्क्वेअर फीटचा, त्याच्यामध्ये आमचा 9,000 स्क्वेअर फीटचा हॉल होणार आहे. याचबरोबर फक्त आम्ही कन्स्ट्रक्शनवर काम नाही केलं, आमच्या याच्यामध्ये चॅरिटी हॉस्पिटलमध्ये 6,000 पेक्षा जास्त लोकांचं आम्ही त्याच्यामध्ये ट्रीटमेंट केलं. त्याच्यामध्ये नियर अबाउट 3,000 आपल्या एससी समाजाचे, 2,000 ओबीसी समाजाचे, 1,000 मुस्लिम समाजाचे लोक होते. लायब्ररीमध्ये 250 ते 300 लोक आता मुलं आतापर्यंत लागलेले, सगळ्यांसाठी ओपन आहे. बँकिंग सेक्टर जे मी तुम्हाला सांगितलं हे नंतरची बाब आहे, ते स्वावलंबनामध्ये येईल. त्याच्याबरोबर आम्ही दत्तक योजना चालू केल्या. गरीब विद्यार्थ्यांना 10,000 रुपये, त्या म्हणजे 10-11 वर्षापासून त्याच्यापैकी 10,000 रुपये देऊन त्यांचा खर्च आम्ही भागवायचा प्रयत्न केला, कारण की फीस वगैरे लागत नाही आपल्या मुलांना. तर अशा प्रकारे आमचे विद्यार्थी MBBS पासून तर IIT पर्यंत शिकले. आणि याचबरोबर अशा प्रकारच्या विविध योजना, म्हणजे ज्या ज्या योजना चांगल्या होऊ शकतात त्या आम्ही केल्या. या सगळ्या गोष्टींचा विश्वास म्हणजे एवढा चांगला प्रभाव झाला की आमच्या याच्यामध्ये सांगा, आता देणारा समाज हा स्लोगन एवढा कामी आला की उके बंधू म्हणून आमच्या याच्यामध्ये पेपर वाटणारे 3 भाऊ आहेत, म्हणजे त्यांची एजन्सी आहे, म्हणजे वाटणारे म्हणजे त्यांची एजन्सी आहे. त्या व्यक्तींनी त्यांच्याकडे काहीही ते समाजाच्या कामासाठी स्वतःला त्यांनी वाहून घेतलेला आहे. त्यांनी काय केलं, 10.5 लाखाचा शवयान बुद्धी समाज संघाला नवीन त्यांनी दानामध्ये दिला. त्याच्यानंतर काय झालं की गोंदियामध्ये 3 शवयान, एक मारवाडी समाज, एक सिंधी समाज आणि एक बुद्धी समाज, सगळ्या महापुरुषांच्या त्याच्यामध्ये फोटो आहेत. 3री डेट झाल्याच्यानंतर कोणाची घरची डेट हो त्याच्यामध्ये बुद्धी समाज संघाचा जाईल आणि त्या सगळ्या महापुरुषांना, त्याच्यामध्ये आम्ही देणारा समाज झालो. फ्रीजर आम्ही केला, फ्रीजर केल्याच्यानंतर त्या फ्रीजर आम्ही देतो. तर अशा प्रकारे मॅक्सिमम ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी आम्ही क्रिएट केल्या आणि लोकांना देणं चालू केलं. आणि देताना आम्ही कधी भेदभाव केला नाही की हा व्यक्ती आपल्या समाजाचा आहे की नाही आहे. देताना आम्ही सरळ हाताने देणं स्टार्ट केलं. प्रायोरिटी आपल्या लोकांची राहत होती, त्याच्याबद्दल काही दोन मत नाही. तशा प्रकारे आम्ही कामं करत गेलो. त्याच्यानंतर गोष्ट आली की स्वावलंबनाची गोष्ट आहे. तर आम्ही काय होते की तुम्ही विचार मोठे मोठे करू शकता, पण जोपर्यंत त्याला जर जोड राहिली नाही, म्हणजे तुम्ही सोंग कोणत्याही गोष्टीचं करू शकता पण आर्थिक सोंग करू शकत नाही. म्हणून आम्ही हा विचार केला की नाही, आमच्याकडे एक फायनान्शियल इन्स्टिट्यूशन असायला पाहिजे. त्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनसाठी आम्ही पहिल्यांदा जसं सांगितलं तुम्हाला मी की आम्ही मल्टीस्टेट क्रेडिट कोऑपरेटिव्ह बँकसाठी 1 करोडचा फंड जमा केल्याच्यानंतर सगळ्या फाईल आमच्या क्लिअर होऊन फायनल स्टेजवर असताना त्यावेळेच्या सरकारने मल्टीस्टेटवर जसं निर्बंध टाकले आणि त्याच्यामध्ये आमची फाईल तिथेच आहे. त्याच्यानंतर आम्ही 1 वर्षाच्या नंतर आमची ही पतसंस्था चालू केली. आज ती 2 करोडची पतसंस्था आहे. मॅक्सिमम लोकांना आम्ही लोन दिलेले आहेत. मॅक्सिमम लोकांची एफडी आम्ही त्याच्यामध्ये केलेल्या आयडिया केलेल्या आहेत आणि तशा प्रकारे आम्ही स्वावलंबनाच्या गोष्टी करतो आणि त्या माध्यमातून आम्ही स्वावलंबन केलेलं आहे. थर्ड जो आहे आपला शिक्षण, या याच्यावर आमचं अजून कार्य चालू झालेलं नाही. कारण की एक गोष्ट नेहमी असं वाटतंय की नाही केलं तर चालेल. बाबासाहेब जसे म्हणत होते ना की मेरा जो कारवा है वो आप आगे नहीं लेके जाएंगे तो चलेगा, लेकिन वही रहने दो, उसको पीछे मत लेने आओ. और आम्ही हा नेहमी विचार करतो की बाबासाहेबांनी जो विचार केला तो म्हणजे जागतिक स्तराचा होता. बाबासाहेबांचे प्रत्येक विचार जागतिक स्तराचे होते. तर त्यांच्या पोरांचे विचार लोकल लेवलवर राहायलाच नाही पाहिजे, त्यांनी जागतिक स्तरावर करायला पाहिजे. लोकल याच्यामध्ये तुम्ही करू शकता, ती श्रद्धेवर डिपेंड करते. कधी कधी असं वाटेल की तिथे तुम्हाला वाटेल की 40,000 लोक होते म्हणून पैसे झाले, अशातला बिलकुल भाग आहे श्रद्धेचा. तोही मी तुम्हाला एक सांगेन की त्यानंतर आम्ही काय केलं की शिक्षणासाठी आम्ही विचार केला की नाही, ज्या मोनेस्ट्रीज आहेत म्हणजे कशा प्रकारे आता जशा प्रकारे आपण हे करतो
आज आम्ही इथे विहार म्हणतो, फॉरेन मध्ये त्याला मॉनेस्ट्रीच्या रूपाने कित्येक भिक्खू आणि मोठ्या संस्थागत याच्यामध्ये त्यांनी कन्वर्ट केल्या आहे. मॉनेस्ट्री करायचा आमचा एक विचार आहे, त्याच्यासाठी 60-70 एकर जागा आम्ही पाहून ठेवलेली आहे. आम्हाला असं वाटतंय की आमचे जे म्हणजे बुद्धिझमचा जो एज्युकेशन आहे, जे श्रामणेर आहेत किंवा भिक्खू बनण्याचे जो एज्युकेशन आहे ते प्रशिक्षित भिक्खू असायला पाहिजे, हे बाबासाहेबांची इच्छा होती. म्हणजे तुम्ही जर चिचोलीला तुम्ही जर तिथे व्हिजिट दिली तर बाबासाहेबांना नेहमी वाटत होतं की नाही, जर धम्माचा प्रचार प्रसार चांगल्या प्रकारे करायचा जर आहे तर आपल्याला प्रशिक्षित भिक्खू आवश्यक आहे. जर प्रशिक्षित भिक्खू नाही राहिले, जर असले तर याचा उदो होईल, नसले तर यात होऊ शकतो किंवा चिन्हे लागू शकतात. तर या याच्यासाठी आम्हाला 50-60 एकरमध्ये रेसिडेन्शियल स्कूलिंगच्या माध्यमातून आम्हाला भिक्खू संघ सीबीएसई आयसीएसई लेवलवर एका लेवलवर त्यांना मॉडर्न एज्युकेशन, त्याच्यानंतर धम्माचं एज्युकेशन, आणि जे आपले जे दुसरे विद्यार्थी राहतात त्यांना मॉडर्न एज्युकेशन आणि त्याच्याबरोबर दुसरे म्हणजे एक पार्ट ए पार्ट त्यांच्याबरोबर पॅरलली आपल्या श्रामणेरांच्या बरोबर येईल, आणि बी पार्ट मध्ये हे एकाकडे धम्माचं एज्युकेशन, एकाकडे मॉडर्न टेक्नॉलॉजीचं एज्युकेशन, अशा प्रकारे एक संकल्पना आहे. त्याच्यामध्ये काही आमचे भदंत आहेत त्यांच्याबरोबर आम्ही बोललेलो आहे. आणि जशा प्रकारे त्रिपिटकाचार्य जे म्हणतात की ज्यांना कंठस्थ होतो त्रिपिटका, तशा प्रकारचे काही लोक आहेत. बर्मा वगैरे मधनं आपले वन्नास्वामी भंतीजी यांच्याबरोबर माझं बोलणं झालं होतं. ते म्हणत होते की नाही अशा प्रकारचा आपण कन्सेप्ट आणू शकतो, पण स्टील वी आर नॉट स्टार्टेड इट. याच्यावर फक्त आम्ही विचार केलेला आहे. आणि त्याच्यानंतर काही दिवसामध्ये हा आमचा प्रोग्राम पहिल्यांदा आम्हाला वाटतं की 10 वर्षात करू, पण 10 वर्षात आम्ही फक्त सेकंड स्लॅब पर्यंत आलो. या स्लॅब पर्यंत येताना आता नेमकं ते आता पैसे कसे आहेत हा एक तुम्हाला भाग मी सांगतो की कशा प्रकारे पैसे जमा होतात, कशा प्रकारे आम्ही केलं, आणि त्याच्यानंतर मग मी याला प्रश्नोत्तरासाठी तुम्हाला देऊ. जेव्हा आम्ही झालं की 40,000 लोक आहेत, म्हणजे 10,000 परिवार आहेत. आम्ही जेव्हा ही संकल्पना केली तर विहार काही एकच नाही, संघटना एक नाही, आणि प्रत्येक लोकांच्या वेगवेगळ्या विचारधारा असतात. आणि तुम्हाला मी एक गोष्ट सांगतो, कोणत्याही समाजामध्ये की नाही म्हणजे आता बाबासाहेबांचा समाज आहे, वैचारिक समाज आहे, तर या समाजामध्ये 10 ते 15% सो कॉल्ड कन्स्ट्रक्टिव्ह असतात. वाय आय एम सेइंग कॉलिंग सो कॉल्ड, कारण की एव्हरीथिंग इज रिलेटिव्ह, राईट ना. आणि सो कॉल्ड डिस्ट्रक्टिव्ह असतात. जे कन्स्ट्रक्टिव्ह आहेत त्यांना हे लोक डिस्ट्रक्टिव्ह वाटतात, डिस्ट्रक्टिव्ह लोकांना हे लोक डिस्ट्रक्टिव्ह वाटतात, राईट, एका दुसऱ्याला. पण मेजॉरिटी जो चंक असतो तो फॉलोअर असतो. आता काय होते की आम्ही समाजामध्ये कित्येकदा आम्ही म्हणतो की नाही बा आमच्या समाजाचे लोक दान देत नाही, किंवा यांचे बरोबर यांचं आचरण बरोबर नाही, किंवा हे धम्माला समजत नाही. तर याचा खरा अर्थ काय आहे सांगू, जे लोक आता आमच्या समाजाचं रिप्रेझेंटेशन करतात ते अशा प्रकारचे आहेत, म्हणून हे लोक असे झालेले आहेत. या गोष्टीला समजल्यानंतर आम्ही विचार केला की आम्हाला जे सो कॉल्ड प्रस्थापित लोक आहेत समाजाचे, जे लोक धम्माच्या हिशोबाने वागत नाही किंवा दान देणं हे त्यांचं कर्म नाही आहे, दान मागणं हा त्यांचा कर्म आहे, यांचा विरोध न करता, कारण की आमच्या कन्स्ट्रक्टिव्ह एनर्जीमध्ये आम्ही डिस्ट्रक्टिव्ह गोष्ट न टाकता यांचा विरोध न करता पॅरलली आम्ही अशी सिस्टम उभी करायची, ज्या दिवशी आमचा पॅरलल सिस्टम जो धम्मावर आधारित आहे, जो देणाऱ्या समाजावर आधारित आहे, तो खरोखर यांच्यापेक्षा जर मोठा झाला तर ऑटोमॅटिकली जे 70% जे आमचे फॉलोअर आहेत, ज्यांना आम्ही म्हणू शकतो की ज्यांच्याकडे नॉलेज आहे, ज्यांच्याकडे इन्फॉर्मेशन आहे, पण त्यांच्याकडे प्रज्ञा नाही आहे, प्रज्ञेची कमी आहे, हे 70% लोक फक्त त्या आमच्या संघटनेला जर ही वर्क काम करू शकली त्याला फॉलो करणं स्टार्ट करतील. तर हळूहळू पहिल्या 3% लोकांना जोडायला आम्हाला उशीर लागला. त्याच्यामध्ये मग आम्ही पार्टिसिपेटिव्ह याच्यामध्ये आम्ही विचार केला की नाही बा ट्रस्टी मेंबरशिप, ट्रस्टी हा एक सगळ्या याच्यामध्ये मोठा भाग असतो, आम्ही त्याला डायल्यूट केलं. आमच्या इकडे 125 ट्रस्टी आहेत. ट्रस्टी या कन्सेप्टला आम्ही असं केलंच नाही की हा ट्रस्टी तो ट्रस्टी, ज्यांनी 50,000चं दिलं 50,000ची त्याच्यासाठी फीस ठेवली आणि त्या हिशोबाने ट्रस्टी मेंबरशिप, त्याच्यानंतर आजीवन सदस्य यांनाही फ्रीमध्ये हॉल उपयोगात येईल. त्याच्यानंतर आमंत्रित सदस्य आम्ही केलं, ज्यांना कधीही कोणत्याही फीस द्यायची आवश्यकता नाही, त्यांना जे द्यायचं ते देईल. या ट्रस्टी मेंबरशिपला कमीत कमी 3दा हॉल मिळेल, लाईव्ह मेंबरला एकदा मिळेल, पण लाईव्ह हे जे इन्व्हायटेड मेंबर्स आहेत आमंत्रित सदस्य यांच्या परिवाराला आजीवन तो हॉल फ्री मिळेल, हा आम्ही तिथे कन्सेप्ट केला. या माध्यमातून हळूहळू पैसे रेज झाले. पण नंतर कळलं की नाही पुन्हा हा काम लहान नाहीये. जर तुम्ही 3 करोडच्या जर तुम्ही विचार करता तर ह्या पैसे घ्यायसाठी पुन्हा तीच गोष्ट आली की एखाद्या आपल्या पॉलिटिशियनला पकडा किंवा गव्हर्नमेंटची फंडिंग केला, तर आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा धम्माचा एक हे केला. आम्ही आमच्या ज्यांच्याकडनं आम्ही जमीन घेतली त्यांना आम्ही म्हटलं, आमच्या ह्या संतागाराच्या आजूबाजूला रोड नव्हते, कारण की आम्ही फक्त 20,000 स्क्वेअर फीट जागा घेतली. आम्ही त्याच्या मागचा लॉन त्यांच्याकडनं घेतला, त्यांच्या वडिलांच्या नावाने ते लॉन आम्ही डेव्हलप केलं. त्याच्यानंतर आम्ही आजूबाजूला कॉलनीसाठी वैयक्तिक लेवलवर कधी कमर्शियल मिळू शकत नाही, म्हणून आम्ही वैयक्तिक लेवलवर 2 लोकांनी मिळून आपले पैसे टाकले, पैसे टाकून जागा बुक केली. आजूबाजूची जागा बुक करून ट्रान्सपरंटली त्यांच्याबरोबर आम्ही हे केलं की नाही बाबा अशा एवढ्या पैशामध्ये आम्हाला जागा आहे. सगळ्यांना आम्ही सांगितलं की या जागेमध्ये आम्ही ज्या बुक करणारे लोक एकही जागा घेणार नाही, आमच्या याच्यामध्ये एकही कमर्शियल आस्पेक्ट नाही, याच्यामध्ये 50 रुपये वर किंवा 100 रुपये वर जे प्राईम प्लॉट्स असतील याच्या याच्यामध्ये तुम्हाला विकायचं आणि त्याचं दान पूर्ण संघाला जाणार आहे.
तर या माध्यमातून ट्रान्सपरंटली हा सिस्टम आम्ही वर्कआउट केल्याच्या नंतर आजूबाजूला, कारण की आम्हाला ही एक भीती होती, विहार तर बनतात पण आजूबाजूला कशा प्रकारचे दुकानं लागतात, कशा प्रकारचे लोक लागतात, ही एक चिंतेची बाब असते. म्हणून त्याला सिक्युअर करण्यासाठी आम्ही कॉलनी डेव्हलप केली आणि त्या कॉलनीमध्ये जे राहणारे लोक आहेत ते बुद्धिस्ट समाज संघाला किंवा बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्धाच्या विचारधारेला मानणारे लोक आहेत आणि या माध्यमातून 18 ते 19 लाख रुपयाचं दान, म्हणजे दान कशा माध्यमातून, हे ऍडिशनल 500 रुपयामध्ये आम्ही जागा घेतली, 550 आणि 600 मध्ये विकून ट्रान्सपरंटली दान संतागारामध्ये आम्ही ट्रान्सफर केलं. हा एक पद्धत झाली. त्याच्यानंतर आम्ही विचार केला की अजून आपण चांगल्या प्रकारे काय करायला पाहिजे, तर आम्ही त्याच्यामध्ये एक विमा योजना, म्हणजे आमचे डीडी मेश्राम सर म्हणून आहेत जे प्राचार्य म्हणून रिटायर्ड झाले, त्यांना आम्ही परीक्षा द्यायला लावली. त्यांनी परीक्षा देऊन ती परीक्षा त्यांनी क्लिअर केली, अभ्यास करून क्लिअर केलं आणि त्याच्यानंतर विमा योजनेच्या माध्यमातून आम्ही विमाच्या पॉलिसी घेतल्या सगळ्यांनी आणि त्या पॉलिसीच्या माध्यमातून आतापर्यंत 8 लाखाचं दान संतागाराला मिळालेलं आहे. आणि तशा प्रकारे म्हणजे अशा प्रकारे की ज्याच्यामध्ये प्लॉट घेऊन त्यांचा पण भला होत आहे, कारण की आम्ही कलेक्टिव्ह बार्गेनिंग करून प्लॉट घेतले म्हणून कमी पैशात मिळाले. ते स्वतः गेले असते त्यांना 700 रुपये लागले असते, त्यांना 550-600 रुपयात मिळत आहे. त्यांचाही फायदा आहे, संघाचाही फायदा आहे. म्हणजे अशा संरचनेने आम्ही कुठेतरी फंड रेजिंगचा आम्ही कार्यक्रम केला. आणि मग काय होतं, एक गोष्ट सांगू, जसं आम्ही म्हटलं की बिल्डिंग वर झाली, तुमचे कार्य वर गेल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली जे फॉलोअर असतात ते लोक खराब नसतात, त्यांना फक्त एवढी प्रज्ञा नसते की चांगलं काय ना वाईट काय, ते तुम्हाला अशा प्रकारे लोकांनी संडे असेंब्लीचा कन्सेप्ट जेव्हा आम्ही चालू केला, म्हणजे नियर अबाउट 6 वर्षापूर्वी आम्ही चालू केला, त्याच्यानंतर प्रत्येक संडे असेंब्लीला पूर्वी आम्ही मेंबरशिपसाठी जात होतो, नंतर मेंबरशिपसाठी जाणं बंद केलं. संडे असेंब्लीमध्ये येऊन लोक स्वतः मेंबरशिप फॉर्म घेतात, त्याच्यानंतर स्वतः दान देतात, दानदात्याची लिस्ट आम्ही तिथे डिक्लेअर करतो आणि अशा माध्यमातून अशा कित्येक संडे असेंब्ली झाल्या ज्याच्यामध्ये लोकांनी दान पारामित आम्ही जागृत करू शकलो, तो प्लॅटफॉर्म देऊ शकलो. 2-2, 2.5 लाखाचं दान मिळालं. कित्येक असे लोक आहेत, आम्ही म्हणजे मला कधी कधी सांगायला असं वाटते की आम्ही फ्रंटमध्ये आहोत, आम्ही म्हणजे पुष्कळचे लोक आहोत. कित्येक लोक असे आहेत की ज्यांना काहीही अपेक्षा नाही, फक्त त्यांची श्रद्धा जागृत झाली, दान पारामिता आम्ही जागृत करू शकलो. हाच आमचा एक प्लस पॉईंट आहे की दान पारामिता जागृत करायचा आम्ही प्लॅटफॉर्म देऊ शकलो. त्या माध्यमातून लोकांनी लाखो रुपये दान दिले. मी सांगतो मित्र, एखाद्या कार्यक्रमाची स्लिप जाऊन आम्हाला कित्येक लोकांना मी पाहतो 100 रुपये, 200 रुपये, 1000 रुपये मिळणं कठीण आहे. आम्ही जर एखादी स्लिप जर बनवली, 2 लाख रुपये 2 दिवसामध्ये जमा होतील एवढी लोकांची श्रद्धा आहे. आज या पॅन्डेमिकमुळे कित्येक लोकांची जॉब गेलेले आहेत, कित्येक लोकांना प्रॉब्लेम आहे, तरी या ऑगस्ट महिन्यामध्ये 6.25 लाख रुपयाचं दान लोकांनी घरी आणून दिलेलं आहे. तर अशा, आणि आता आमच्या बँक अकाउंटमध्ये आम्ही त्यांना नंबर दिल्याच्या नंतर तिथेही काम चालू आहे. हे सगळे कार्य आम्ही करताना जशा प्रकारे की मी तुम्हाला सांगितलं की हा प्रत्येक याच्यामध्ये आम्ही फक्त जे 5 प्रिन्सिपल्स आहेत त्या 5 प्रिन्सिपल, आता मी आमच्या ऑर्गनायझेशनचा मी प्रिन्सिपल सांगतो ज्या प्रिन्सिपलवर आम्ही काम केलं. फर्स्ट वन इज ऑनेस्टी. ऑनेस्टी म्हणजे याचा अर्थ असा की आम्ही जे बोलतो ते करतो. बोलताना जर याच्यामध्ये तफावत राहिली, कथनी आणि करणीमध्ये तफावत राहिली, म्हणजे स्वतःचं आकलन करताना आम्ही जज बनणं आणि दुसऱ्याचं आकलन करताना वकील बनणं, ही जर प्रवृत्ती राहिली तर ऑटोमॅटिकली तुमच्या ऑनेस्टीवर प्रश्नचिन्ह येते. आणि एकदा प्रश्नचिन्ह लागल्याच्या नंतर ऑनेस्टी निर्माण व्हायला वेळ लागते पण जायला जास्त वेळ लागत नाही. तर ऑनेस्टी इज द फर्स्ट प्रिन्सिपल. आमचं नेहमी एटीजीची संस्था आहे. एटीजी घेतल्याच्या नंतर आमचा कोणताही हिशोब कोणी पाहू शकतो. आमचा ओपन चॅलेंज, कोणी जर काहीही याच्यामध्ये चूक जर दाखवली, वी ऍडमिट इट, जर काही राहिली तर, आणि त्याला त्वरित करेक्ट करायचा आम्ही प्रयत्न करतो. चार्टर्ड अकाउंटंट आहे, एटीजी संस्था असल्यामुळे पहिल्या दिवसापासून कॉम्प्युटराइज पूर्ण आम्ही अकाउंट करून ठेवलेले आहेत. कोणाला इच्छा नसली तरी आम्ही ते हिशोब आम्ही तिथे दाखवतो. सेकंड इज ट्रान्सपरन्सी. ट्रान्सपरन्सी म्हणजे कसं आहे की आम्ही जे बायलॉज मध्ये लिहिलं आहे ते आम्ही इम्प्लिमेंट केलेलं आहे. लिहिताना वेगळं, मनामध्ये वेगळं. म्हणजे त्या याच्यामध्ये फाउंडिंग प्रेसिडेंट मी असताना त्याच्यानंतर बायलॉज मध्ये की 2 वेळेच्या नंतर कोणी बनू शकत नाही. ऑटोमॅटिकली जे सगळे मेन लोक आहेत ते तिथून ऑटोमॅटिकली आउट झाले. एखादा व्यक्ती पॉलिटिकल अफिलिएशन असेल तर तो सदस्य राहू शकतो, पण जर तो पॉलिटिकल अफिलिएशन असेल तो पदाधिकारी राहू शकत नाही. तर आमच्या याच्यामध्ये जे त्यावेळचे सचिव होते त्यांनी एकदा त्यांची इच्छा झाली मी इलेक्शनमध्ये उभं राहायचं, त्यांना रिझाईन करूनच उभं राहावं लागलं. अँड दॅट इज व्हॅलिड फॉर एव्हरीबडी. कोणत्याही पॉलिटिकल व्यक्तीला प्लॅटफॉर्म द्यायचा नाही, तो तिथे समाज बांधव म्हणून त्यांनी सहभागी व्हायचा, हा एक कन्सेप्ट होता. तर या दृष्टिकोनातून आम्ही जे बायलॉज मध्ये लिहिलेले आहेत की वरिष्ठ सल्लागार मंडळ किंवा ह्या ज्या सगळ्या गोष्टी आम्ही नमूद केलेल्या आहेत, या सगळ्या गोष्टी ट्रान्सपरंटली आम्ही केलं. अकाउंटेबिलिटी इज देअर. अकाउंटेबिलिटीचा अर्थ आम्ही कधीही पिन पॉइंटिंग करायचा प्रयत्न करत नाही. आणि मी ह्या सगळ्या गोष्टी सांगताना मी पुन्हा एकदा सांगतो, 100% काहीच नाही आहे. काही ना काही उणीव आमच्यामध्ये आहेत. आम्हाला इम्प्रूव्ह करायचा खूप जास्त चान्स आहे. नाहीतर जर आम्ही खरोखर 100% जर असतो ना, तर बाबासाहेबांनी जे 2500 वर्षाचा इतिहास बदलवून पूर्ण जगामध्ये बुद्धिझमला प्रस्थापित केलं, आमच्या लोकांना कुठे आणून ठेवलं. भगवान गौतम बुद्धांनी जो सगळा मानव जातीचा आणि पूर्ण प्राणी जातीचा हे केला, म्हणजे कायापालट केला, आम्ही त्याच्यामध्ये काहीच नाही केला. वी आर मायक्रो आंबेडकर आहे. 10⁻⁻⁶. बाबासाहेब एवढे पॉवरफुल आहे.
आणि आम्ही जाणायला पाहिजे की आम्ही आंबेडकरांचे मायक्रो आंबेडकराईट बनायला पाहिजे. कुणाला फॉलो नाही करायचं. बाबासाहेब आणि भगवान गौतम बुद्ध दॅट्स ऑल फिनिश. बाकी सगळे त्यांचे फॉलोअर आहेत. तर या दृष्टिकोनातून आम्ही अकाउंटेबिलिटी हा जो कन्सेप्ट आहे, या अकाउंटेबिलिटीच्या कन्सेप्टमध्ये कधीही कोणालाही कुठेही प्रश्न विचारायचा आम्ही मुभा दिली. बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये तुम्ही प्रश्न विचारू शकता. कोणी व्यक्ती नसेल तोही राहू शकतो. कधी कार्यकारिणीची लिस्ट लागणार नाही, मी पण येणार नाही. दॅट्स ऑल फिनिश. या झाल्याच्या नंतर मग सेल्फलेसनेस. सेल्फलेसनेस म्हणजे निस्वार्थपणा. हा चौथा प्रिन्सिपल आमचा. या याच्यामध्ये निस्वार्थपणामध्ये आम्ही एक विचार केला की नाही बा, आम्ही जर प्लॉट बुक केले, आय वॉज देअर वन ऑफ द मेंबर, डिक्लेअर केले की हा व्यक्ती इथे प्लॉट घेणार नाही, याचा काहीही कमर्शियल इथे इंटेन्शन राहणार नाही. या पैसा दिलेल्या याचा मी जे पैसे इन्व्हेस्ट केले त्याच्या व्याज मी स्वतः देईन. मी काहीही कमर्शियल नाही की मला व्याज लागत आहे काही. द्यायची इच्छा नसेल तर नका देऊ. देताना दान देणं म्हणजे मेहरबानी नाही आहे. दान देणं म्हणजे तुमचाच भला आहे. तुम्ही समाजाचं भलं करत नाही. ही रियालिटी आहे. ही रियालिटी ज्या दिवशी दान पारामितामध्ये समजली त्याच्यानंतर आम्ही खऱ्या अर्थाने दान देऊ शकतो. तर आम्ही दान दिल्याच्या नंतर स्वतःचं भलं होते हे गृहीत धरून आम्ही सेल्फलेसली पूर्ण सिस्टम ऑर्गनाईज केलं. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट या 4 गोष्टी ऑनेस्टी, ट्रान्सपरन्सी, अकाउंटेबिलिटी आणि सेल्फलेसनेसला कंटिन्युटीमध्ये आम्ही इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. 24/7 इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न केला. आणि या माध्यमातूनच आम्ही बुद्धिस्ट समाज संघ ही संकल्पना आम्ही तिथे केलेली आहे. आता एक गोष्ट मला सांगावीशी वाटते की जेव्हाही ज्या दुसऱ्या याच्यामध्ये नाही का, दुसरा जो प्रश्न होता भगवान गौतम बुद्धांनी आनंदाला विचारला होता की नाही सगळे लोक मैत्रीपूर्ण याच्यानी तिथे कार्यक्रम होतो का. तर जशा प्रकारे आता सरस्वती साहेबांनी जशा प्रकारे आपल्याला वंदना दिली तशा प्रकारे आम्ही तिथेही वंदना घेतो. आणि त्याच्यानंतर मला सांगायला गर्व वाटते की ज्याच्यानंतर सगळ्या शेवटी भले हो सर्वांचे हे जे सरस्वती साहेबांचं जे मैत्री गीत आहे त्याच्याही आम्ही नेहमी सांगता करतो. सगळे लोक मंत्रमुग्ध होऊन कार्यक्रमाला जातात. आणि या प्रत्येक संडे समितीच्या कार्यक्रमाला भोजनदान हा एक कन्सेप्ट असतो. आणि या दानाच्या याच्यामध्ये मी तुम्हाला सांगतो म्हणजे रिझल्ट असे मिराकलस असतात. म्हणजे जसं आपण भगवान गौतम बुद्धाच्या बद्दल ऐकतो की यांनी हे केलं असं झालं, लोक आपला राजपाट सोडून त्यांच्या मागे येत होते. खरोखर एवढे करिश्मा होऊ शकतो का. तर जर बाबासाहेबांच्या बद्दल आम्ही विचार करतो बाबासाहेबांनी एवढ्या वर्षाचा इतिहास बदलला, एक व्यक्ती एवढा प्रज्ञावंत होऊ शकतो का. नाही, भगवान गौतम बुद्धाच्या प्रिन्सिपलवर चालवर काही होऊ शकते. मी सांगतो मित्र हो, लोकांचे घर म्हणजे दुसऱ्या जागी असतात पण गृहप्रवेश संतागारात होतो. बर्थडे कुठे दुसऱ्या जागी असेल पण इथे त्याच्याबद्दल भोजनदान देतात लोक. म्हणजे लोकांनी भोजनदान दानाची पारमिता कशी आहे आणि त्याच्यानी कसं भलं होऊ शकते हा विचार करून कित्येक लोकांचे जीवन बदललेले आहे. मी एकाएकाचं सांगू शकत नाही, सगळ्यांना तुम्ही कराल त्याच्याबद्दल. सगळ्या शेवटी याच्यामध्ये मी सांगून कारण की 45 मिनिटापेक्षा जास्त वेळ व्हायला नाही पाहिजे. लास्ट या माध्यमातून काय होते की प्रत्येक लोकांनी म्हणजे तिथे दान पारामिताचा महत्व कळल्यामुळे लोक दान देतात, त्यांचं भलं होतं. मी स्वतः म्हणजे अशोक सरस्वती साहेबांनी सांगितलं मी आता शासकीय नोकरीमध्ये उपसचिव या पदावर आहे. पण पूर्वी मी ऑब्व्हियसली आय हॅड डन माय एमटेक फ्रॉम IIT खडगपूर, पण मी प्रायव्हेट कॉलेजमध्ये इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो. आज त्या कॉलेजला म्हणजे बंद होत आहे. तिथल्या लोकांना कित्येक दिवसाचा पगार नाही, डीन होतो. पण फॉर्च्युनेटली तुम्ही विचार करा, मी या सर्व याच्यामध्ये वाहून घेतल्यानंतर ऑटोमॅटिकली माझी आई जोपर्यंत घरी असताना मी म्हणजे ही गोष्ट याच्यासाठी सांगतो की माझ्या स्वतःवर ही गोष्ट आलेली आहे. याच्यामध्ये मला काही लाभ झालेला आहे. याच्याबद्दल फक्त तुम्हाला मी हे सांगतो की कशा प्रकारे हे होऊ शकते. माझी आई बेड रिटर्न असताना त्यांचं आम्ही सगळं गेलं. तिची डेथ झाल्याच्या बरोबर एक अशी ऑपॉर्च्युनिटी येते म्हणजे वयाच्या माझ्या नियर अबाउट आता माझा 47 वर्षाचं वय आहे, तर 40 वर्षाच्या जवळपास मला एक ऑपॉर्च्युनिटी येते की नाही मला शासनाच्या उच्च म्हणजे पदावर मला कार्यरत करण्यासाठी म्हणजे एक ऍडव्हर्टाइजमेंट येते. मी अप्लाय करतो. पहिल्या याच्यामध्ये सिलेक्शन होते. सिलेक्शन झाल्याच्या नंतर ऑटोमॅटिकली मला चांगल्या जागी पोस्टिंग आल्याच्या नंतर पुन्हा मला एका वर्षाच्या अनुभवामध्ये मी इथे मुंबईला येऊन जातो. या सगळ्या गोष्टी मला नेहमी असं वाटते की माझ्यासारखे म्हणजे कित्येक लोकांना असं वाटते की आम्ही टॅलेंटेड आहोत, आम्ही हे आहोत, टॅलेंट वगैरे ह्या सगळ्या गोष्टी बरोबर आहेत. जोपर्यंत आम्ही नेहमी असं म्हणतो ना की आम्ही जोपर्यंत पुण्य संचित करणार नाही, तुम्ही एखाद्या केलेल्या कामाला तुम्ही म्हणजे बँक बॅलन्स नका समजू. बुद्धिझम मध्ये बँक बॅलन्स दॅट कन्सेप्ट इज नॉट देअर. बँक बॅलन्सचा कन्सेप्ट नाही आहे. ते आहे की यही पक्षी को आतापर्यंत फळ पाहिल्यानंतर त्यांनी ते काम करायला पाहिजे. आणि या दृष्टिकोनातून मी कितीही बिझी असलो याच्यापेक्षा मोठं काम राहील होऊ शकेल मी हे काम सोडीन, पण हे सामाजिक काम सोडणार नाही याचं मी म्हणजे प्रण घेतलेला आहे. जर मी आज जो काही आहे फक्त याच कामामुळे असं मला वाटते. आणि या सगळ्या गोष्टी बुद्धिस्ट समाज संघ वंचित संघाचा प्रिन्सिपल आणि या माध्यमातून विहार निर्मिती मी याच्या निर्मितीपासून व्यवस्थापनापर्यंत प्रत्येक गोष्टी तुम्हाला मी सांगायचा प्रयत्न केला. सगळ्या गोष्टी लोकांनी माझं म्हणणं ऐकून घेतलं.
मी सगळ्यांचा आभारी आहे आणि मी पुनश्च अशोक सरस्वती सर जे आमचे मार्गदर्शक आहेत, ज्यांच्या माध्यमातून आम्ही पुष्कळशा गोष्टी आज जे मी हे सांगितलं याच्यामध्ये त्यांचा मोठा सिंहाचा वाटा आहे. मी बरोबर सांगतो, या सिंहाच्या वाटा देणारे जे व्यक्तिमत्व आहेत हे या बुद्धविहार समन्वय समितीबरोबर जोडलेले आहेत. बुद्धविहार समन्वय समितीला ते मार्गदर्शन करतात. मी आता एक छोटासा घटक म्हणून काम करायचा नेहमी प्रयत्न करतो. तर मी पुन्हा एकदा सगळ्यांचा आभारी आहे आणि मी सगळ्यांना मला इथे बोलू दिल्याबद्दल मी सगळ्यांचा ऋणी आहे. जय भीम, नमो बुद्धाय. आदरणीय उमेशजी नागदेवे साहेब, आपण अतिशय उत्कृष्ट प्रभावी असे आमच्या सर्वांचे प्रबोधन केलेले आहे. निश्चितच आज ज्या ज्या उपासक उपासिकांनी आपले हे व्याख्यान सर आवाज येत नाहीये सर तुमचा. असून हार्दिक हार्दिक धन्यवाद आभार व्यक्त करतो. आदरणीय अशोक भाऊ यांना विनंती. सर आवाज येतो का? हॅलो. येतो सर. हॅलो पठारे सर, आवाज येतो का? येतो सर. कारण पठारे सरांचा आवाज आपल्याला नाही आला. नाही, कमी आला. हॅलो. तुमचा आवाज थोडा कमी येत आहे. हो का? मित्रांनो, नागदेवे सरांनी जे मार्गदर्शन केलं, आपण त्याचा एक सूत्र असं घेऊया की समाजातला सुशिक्षित माणूस, बुद्धिमान माणूस जेव्हा धर्म कार्याला लागतो तेव्हा त्याचे काय फळं मिळतात हे आपल्याला दिसलेलं आहे. म्हणजे हर्षदीप कांबळे कलेक्टर राहून धर्माचं काम जेव्हा करायला लागले तर जे प्रतिष्ठा, जे रिझल्ट पुढाऱ्यांना संतांना नाही मिळाले, यवतमाळमध्ये आणि औरंगाबादमध्ये ते रिझल्ट हर्षदीप कांबळे साहेबांना मिळाले. जे रिझल्ट इतरांना नाही मिळाले ते श्याम तागडे साहेबांना मिळालेले. म्हणून आपण आपल्या समाजातला जो शिकलेला वर्ग आहे, शिलवान वर्ग आहे, हा वर्ग पुढे आलेला पाहिजे. आज ही व्याख्यानमाला जी चालते आहे ती पाठारे सरांमुळे चालते. जर उमेश पाठारे सर हा सुविद्य व्यक्ती जर पुढाकार घेत नसता, वेळ देत नसता, तर हे अडाणी लोकांचं काम नाही आहे, हे शिकलेल्या सवरलेल्या लोकांचं काम आहे. आणि म्हणून बाबासाहेब म्हणाले होते की हे शिकलेले लोक जेव्हा जबाबदारी सोडून म्हणजे पळ काढतात तेव्हा बाबासाहेब म्हणतात की या शिकल्या सवरल्या लोकांनी मला धोका दिलेला आहे. हे काम अडाणी लोकांचं नाहीये, हे काम झोपडपट्टीतल्या लोकांचं नाहीये, 2 वेळच्या पोटा पाण्यासाठी झगडणाऱ्या लोकांचं हे काम नाहीये. हे काम समाजातल्या स्थिर झालेल्या, सुस्थिर झालेल्या, सुविद्य लोकांचं हे काम आहे. आणि हे प्रमाण नागदेवे साहेबांच्या कामानं सिद्ध केलेलं आहे, त्यांच्या कामाच्या पद्धतीनं सिद्ध केलेलं आहे आणि ते अनुकरणीय आहे. आपण सर्वांनी त्याच्यापासून प्रेरणा घ्याव्यात अशी मी आपणा सर्वांना विनंती करेन. आज ज्यांच्याकडे दुःख झालं असेल त्यांना त्या दुःखातून मुक्ती मिळावी, त्यांच्या दुःखात आपण सर्वजण सहभागी होऊ. ज्यांच्याकडे आनंद झाला असेल त्यांच्या आनंदात सहभागी होऊ, त्यांचं अभिनंदन करू. पूजनीय बनते, विनोबधी प्रिय, लवकर बरे व्हावे. कौंडण्य बनते आणि धम्मसारथी बनते, त्यांना चांगला आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभावं म्हणून मंगल कामना करू. उमेशजी नागदेवे यांनी आपल्याला केलेल्या मार्गदर्शनाबद्दल त्यांची मंगल कामना करू.
पठारी सरांच्या योगदानाबद्दल त्यांची मंगल कामना करू. जे लोक श्रवण करण्याकरिता समय दान देतात त्या शील सदाचार संपन्न श्रोत्यांची मंगल कामना करू. आणि पृथ्वीच्या पाठीवर दिसणाऱ्या न दिसणाऱ्या लहान मोठ्या जंगली पाळीव सरपटणाऱ्या पाण्यातल्या हवेतल्या सगळ्या प्राणी मात्रांच्या सुखाची आपण कामना करूया. आपण सगळ्यांनी हात जोडावे. भले हो सर्वांचे कल्याण हो, माझेही भले हो तुमचेही कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. सर्व प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो. सर्वांचे भय नष्ट हो, सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. रोग नष्ट हो सर्वांचे कल्याण हो. मित्रांचे कल्याण हो, शत्रूंचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. सन्मार्गाने चालूनी सर्वांचे कल्याण हो. सद्बुद्धी ये सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. कोणी दुःखी असू नये सर्वांचे कल्याण हो. सुखात राहो पशु पक्षी सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. जलचर प्राणी सुखी हो, सर्वांचे कल्याण हो. सरपटणाऱ्या प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. पाळीव प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. मित्र जंगली प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. दृश्य प्राणी मात्रांचे सर्वांचे कल्याण हो. अदृश्य प्राण्यांचे सर्वांचे कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. माझेही भले हो तुमचेही कल्याण हो. भले हो सर्वांचे कल्याण हो. सब पाप सकरणं
कुशलस्य उपसम्पदा सचित्तपरियोदपनम् एतं बुद्धानुशासनम्। साधु साधु साधु। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया बुद्धं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया धम्मं पूजेमि। इमाय धम्मानुधम्म पटिपट्टिया संघं पूजेमि। सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम। उद्याचं व्याख्यान, उद्याचं प्रवचन पूजनीय भदंत कौंडण्यजी यांची अमृतवाणी आपण ऐकणार आहोत। दिनांक 15 सप्टेंबरचं व्याख्यान डॉक्टर उल्हास चांदेलकर, गोवा प्रांतातील धम्माचे प्रचार चळवळ या विषयावरती त्यांना ऐकणार आहोत। 16 तारखेला डॉक्टर कारभारी वाघमारे खारघर वैश्विक जनकल्याण में साधना एवं विपश्यना साधना विधी का योगदान या विषयावर त्यांना ऐकणार आहोत। 17 सप्टेंबरला प्राध्यापक कैलास भुजंगळे हिंगोली यांना आपण साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे आणि आंबेडकरी चळवळ या विषयावर ऐकणार आहोत। आणि 18 तारखेला आपण धम्मसारथी बनतेंची अमृतवाणी ऐकणार आहोत। 19 तारखेला आपण प्राध्यापक डॉक्टर बिपिन सोनवणे बदलापूर मुंबई यांना ऐकणार आहोत। तेव्हा या 4-5 दिवसाची मी आपल्याला माहिती दिली। आपण सर्वांनी या सर्व व्याख्यानाला, प्रवचनाला हजर राहावं। आदरणीय पठारे सरांना विनंती करेल, राहिलेल्या काही सूचना असतील तर सूचना द्याव्यात आणि कार्यक्रम संपल्याची उद्घोषणा करावी। आदरणीय उमेशजी नागदेवे साहेब यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो। चॅटबॉक्स मध्ये ज्या लाईव्ह कमेंट्स आलेल्या आहेत त्या कमेंट्स वरनं आपल्याला सर्वांनाच हे समजेल की सर्व उपासक उपासिकांना आदरणीय साहेबांचं प्रबोधन आणि मार्गदर्शन हे खूपच आवडलेलं आहे आणि अतिशय चांगल्या कॉम्प्लिमेंट्स या चॅटबॉक्स मध्ये रजिस्टर झालेल्या आहेत। ज्यांनी कॉम्प्लिमेंट्स दिला त्यांचे देखील धन्यवाद, आभार व्यक्त करतो। ज्यांनी आजचे व्याख्यान अटेंड केलं त्यांचे पुनश्च आभार व्यक्त करतो। आदरणीय आयुष्मान अशोक भाऊ सरस्वती यांचे देखील अगदी मनापासून खूप धन्यवाद, आभार व्यक्त करतो। आदरणीय भाऊंनी ज्या सूचना दिल्या त्या सर्व सूचनांचा आदर आहे, सन्मान आहे, त्याचं आपण सर्वजण निश्चितच पालन करूया। आणि उद्याच्या व्याख्यानासाठी जे नियोजित वक्ते आहे त्यांचा विषय अतिशय चांगला विषय आहे। आग्रहाची आहे वेळ काढून अवश्य उपस्थित राहावं। च्या यशाचं प्रतीक आहे आणि ज्यावेळेस आपण मोठ्या संख्येने आपला सहभाग नोंदवता, व्याख्यानासाठी उपस्थित राहता, त्यावेळेस आम्हालाही आनंद होतो की आपण जो उपक्रम हाती घेतला आहे त्याला खरोखर खूप चांगला प्रतिसाद लाभतो आहे। अशाच प्रकारे आपली उपस्थिती लाभावी, अशाच प्रकारे ही व्याख्यानमाला यशस्वी होत जावी। बघता आपण 71 व्याख्यानं पूर्ण केलेली आहेत आणि आता उरलेली जी काही 22 व्याख्यानं आहेत अशाच पद्धतीने यशस्वी पद्धतीने नियोजित व्याख्यान। आता आजचं हे व्याख्यान संपलं असं आदरणीय भाऊंच्या वतीने जाहीर करतो, थांबतो। सर्वांना पुनश्च सविनय सप्रेम जय भीम, धन्यवाद।